रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली भीवरेचे तिरी निज सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली. सर्वांना वंदन करते आणि आपण सुरू करू. श्रीमद भागवत महापुराण एकदम ग्रंथामध्ये आपण काही प्रविष्ट होणार नाही. आज पहिल्या दिवशी एक भागवत ग्रंथाचं विहंग दर्शन. संपूर्ण ग्रंथ म्हणजे काय आहे, या ग्रंथाची निर्मिती केव्हा कशी झाली तेवढं आपण बघू. थोडं भागवत ग्रंथाचं महत्त्व जे आहे ते महत्त्व बघू आणि त्यानंतर गोकर्ण महात्म्य होईपर्यंत श्रीमद भागवत ऐकायचं नाही असं शास्त्र आहे आणि म्हणून गोकर्ण महात्म्यापर्यंत आज आपण येणार आहोत. त्याच्या आधी फक्त संपूर्ण ग्रंथ म्हणजे काय आहे त्याचं एक थोडक्यात ज्याला आपण म्हणतो समजून घेऊ तो ग्रंथ काय आहे. तो ग्रंथामध्ये जो सुरुवात आहे ती सुरुवात सूतजी आणि शौनक अशी आहे. सूतजी त्या कथेमध्ये येईल कोण सूतजी आहेत, शौनक आहे, तिथून सुरुवात आहे. पण मुळामध्ये ग्रंथ जो आहे तो भगवान व्यासांचा ग्रंथ आहे. आत्ता सांगितल्याप्रमाणे श्रोता जे आहेत तो परीक्षित आहे आणि सांगणारे जे आहेत ते शुकमुनी शुकाचार्य आहेत आणि अनेक त्याच्यामध्ये संवाद आहेत. त्या संवादामध्ये सुरुवातीला जो संवाद आहे तो महर्षी नारदांशी संवाद आहे. नारद आणि नारदांचे ब्रह्मदेवांचे 4 पुत्र यांचा तो संवाद आहे आणि त्या संवादामध्ये अगदी सुरुवातीलाच प्रश्न विचारलाय. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार या ब्रह्मदेवांच्या 4 पुत्रांनी प्रश्न विचारले महर्षी नारदांना, ग्रंथ म्हणजे काय. आपण अनेक ग्रंथ वाचतो पण खरंच ग्रंथ म्हणजे काय हेच जर माहिती नसेल तर आपल्याला काय माहिती. आणि म्हणून व्याख्या सांगितली ग्रंथ म्हणजे काय, ग्रंथ कशाला म्हणतात. ग्रंथाची व्याख्या सांगताना मग महर्षी नारद म्हणतात, यद वाग विसर्गो जनता अघ विप्लवाहा भवती स ग्रंथः. यद वाग विसर्गो म्हणजे ज्याच्या वाणीच्या विलासामुळे जनता अघ विप्लवाहा भवती. अघ म्हणजे पाप. ज्याच्या श्रवणामुळे, ज्याच्या पठणामुळे, ज्याच्या वाचनामुळे, ज्याच्या चिंतनामुळे माणसाची वृत्ती ही पापापासून निवृत्त होते, त्या आघापासून निवृत्ती होते, त्यालाच ग्रंथ म्हणतात. बाकीच्याला काही ग्रंथ म्हणत नाहीत असं व्याख्या जी आहे ती महर्षींनी सांगितली. आता या व्याख्येला परिपूर्णपणाने न्याय देणारा कोणता ग्रंथ असेल तर तो म्हणजे भागवत ग्रंथ आहे. मग भागवत ग्रंथ एकदम निर्माण झाला का, ते पुराण आहे. भागवताच्या आधी महाभारत आहे. हे महाभारताचे रचना करणारे पण कोण आहेत तर ते व्यासच आहेत आणि भागवताची रचना करणारे हे भगवान व्यास आणि महाभारताची रचना करणारे व्यास यांच्यामध्ये फरक नाही आहे, व्यक्ती एकच आहे पण मनोभूमिका मात्र भिन्न आहे. तेवढी मनोभूमिका समजून घेऊ. महाभारत जे आहे ते महाभारतामध्ये श्रीकृष्णाचं चरित्र आहे पण ते वसुदेव पुत्र श्रीकृष्णाचं चरित्र आहे. तर भागवतामध्ये जगत नियंता असणारा भगवान गोपाल कृष्ण परमेश्वर त्याचं चरित्र आहे किंवा चिंतन आहे. महाभारतामध्ये आपल्याला एक ऐतिहासिक दृष्टी आहे. जशी ऐतिहासिक दृष्टी दिली जाते महाभारतामध्ये तसंच महाभारताच्या वाचनाने आपल्याला एक अभ्यासाची वृत्ती किंवा दृष्टी मिळाली जाते. पण जेव्हा आपण भागवत वाचतो तेव्हा लक्षात येतं की तिथे कोणाचंही काय आहे तर तिथे ऐतिहासिक दृष्टी नाही, तिथे ऐतिहासिक वर्णनं नाहीत, ती सगळी लीला वर्णनं आहेत आणि लीला वर्णनाबरोबर भागवत आपल्याला एक भावदृष्टी देतं. अंतःकरणामध्ये भाव निर्माण करणं आणि भावदृष्टी निर्माण करणं हे काम पुरेपूर कोणी केलेलं आहे तर ते भागवत ग्रंथांनी केलेलं आहे. महाभारतामध्ये जे प्रतिपादन आहे ते श्रीकृष्ण प्रधान प्रतिपादन आहे तर भागवतामध्ये हरिप्रधान प्रतिपादन आहे. आणि म्हणून हरी खूप छान शब्द आहे. आपण सगळे सगुण निर्गुण असं म्हणतो पण सगुण निर्गुण झाल्यानंतर सुद्धा ज्याचं भजन केलं जातं तो हरी आहे आणि त्या हरीचं प्रतिपादन कशात आहे तर ते या भागवतामध्ये आहे. असं हे भागवताचे अनेक अभ्यासकार होऊन गेले. अनेकांनी भागवताचा पुष्कळ अभ्यास केला. त्यातला खूप म्हणजे अधिकारी व्यक्ती म्हटले जातात ते म्हणजे बोपदेव म्हणून आहेत. बोपदेव
ते बोपदेव शास्त्री असं म्हणतात की वेदा पुराणम काव्यम च प्रभू मित्र प्रिये वच. भागवत कसं आहे, भागवत आपल्याला कसं शिकवतं असं ते म्हणतात. ते म्हणतात वेदा पुराणम काव्यम च. वेद आपल्याला शिकवतात, पुराणं आपल्याला शिकवतात, काव्यही आपल्याला शिकवतं. पण कसं शिकवतं? वेदा प्रभू एव. प्रभू म्हणजे मालक किंवा देव. देव आज्ञा करतात, मालक आज्ञा करतात, त्याप्रमाणे वेद आपल्याला आज्ञा करतात. पुराण मित्रमेव. पुराण कसं शिकवतात? तर आपला मित्र कसा असतो तर त्या मित्रा कसं समजावून सांगतो तसं पुराण आपल्याला समजावून सांगतात. आणि काव्यम प्रियेवच. पत्नी इतकी गोड बोलते, इतकी गोड बोलते, एखादी गोष्ट नवऱ्याला पटत नाही हो, पण ती त्याच्या गळीत उतरवते. अगदी तसं काव्यम प्रियेवच. काव्य जे आहे ते काव्यामधून प्रिय पत्नी कशी गोड बोलावी तसं सांगणं, एखादा विषय कसा गळी उतरवणं, ह्या तीनही भूमिका भागवतांनी परिपूर्णपणे अगदी छान केलेल्या आहेत. आणि म्हणून भागवत जे आपल्याला सांगणार आहे ह्या तिन्ही भूमिकेमधून सांगणार आहे. कधी आज्ञा करणार आहे, कधी समजावून सांगणार आहे, तर कधी एखादा विषय आपल्या गळी उतरवणार आहे. असं हे संपूर्ण भागवत म्हणजे काय आहे तर ते म्हटलेलं आहे की ते वेदांताचं सार आहे. वेदांताचं सार काय असेल तर अद्वैत सिद्धांत आणि कैवल्याची प्राप्ती. अद्वैत सिद्धांत समजून घेणं, कशासाठी समजून घेणं तर कैवल्याची प्राप्ती. तर ह्या सगळ्या शब्दांचं चिंतन आपण हळूहळू पुढे करू. आज फक्त समजून घेऊ काय आहे ते. आणि म्हणून अद्वैत चिंतन किंवा अद्वैत सिद्धांत आणि कैवल्य प्राप्ती हाच संपूर्ण भागवताचा जो आहे तो मूळ गाभा आहे. आणि ह्या ज्ञानाचा पूर्ण स्रोत कुठे आहे तर तो श्रीमद भागवत ग्रंथामध्ये आहे. मग हे भागवत पहिल्यांदा कुणी कोणाला सांगितलं? पहिलं कोणी कोणाला सांगितलं? खरंच पहिल्यांदा संपूर्ण भागवत सांगितलं गेलं का तर तसं नाही. पहिलं जेव्हा भागवत सांगितलं गेलं तेव्हा असं म्हणतात की साक्षात नारायणाने विधात्याने ते कोणाला सांगितलं तर ते ब्रह्मदेवांना सांगितलं. ब्रह्मदेवांनी त्यांचे जे 4 पुत्र आहेत सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार आणि तसंच महर्षी नारद या चौघांना सांगितलं. तो काळ सत्ययुगाचा काळ आहे आणि त्यामुळे त्यांना 4 श्लोक पुरले. त्यांना जे सांगितलं ते चतुश्लोकी भागवत सांगितलं. पण ते चतुश्लोकी भागवत आपल्यापर्यंत जर आलं तर ते नाही. आपल्याला कदाचित आपल्या काळानुसार म्हणा, युगानुसार म्हणा, आपण कलियुगामध्ये आहोत, ते पचवणं अवघड जाईल. आणि म्हणून ते सोपं केलं गेलं. आणि सोपं केल्यानंतर आई जसा भात करते आणि मऊ करून हळूहळू छोटे छोटे घास बालकाला भरवते, तसं तेच चतुश्लोकी भागवत नारदांच्या आज्ञेने भगवान जे आहेत व्यासांनीच त्याचं 18,000 जे आहेत ते श्लोकामध्ये त्याचं संपूर्ण काय केलं तर ते इतकं मोठं केलं आणि ते ज्याला आपण आधुनिक भाषेमध्ये डायल्यूट केलं म्हणा, सोपं केलं आणि आपल्यापर्यंत आणून पोचवलं. आणि म्हणून त्याचं पहिलं जे आहेत तर ते सांगणारे वक्ते कोण असतील तर ते साक्षात नारायणच आहे. खरं तर 4 श्लोक आहेत चतुश्लोकी भागवत. त्यातला पहिला श्लोक जो आहे सिद्धांत सांगून टाकला. पहिल्या श्लोकामध्ये केवळ एक सिद्धांत सांगितला आहे, तो म्हणजे सृष्टीचे जो कोणता असेल तर सृष्टी होती किंवा नाही असं आपल्याला काही म्हणता येईल का? काही बोलताच येत नाही, कारण आपल्याला काही माहिती नाही. पण जेव्हा आपण अभ्यास करतो, काही कळतं, तेव्हा कळतं की हां आता एक विश्व आहे, ह्याच्या आधी एक असलं पाहिजे, काहीतरी गृहीतक आहे, मग अशी अनंत काही युग आहेत. हे जसजसा अभ्यास करतो लक्षात येतं. याला अनुसरून वेदांताचं जे आहे तो पहिलं श्लोक आपल्याला असं सांगतो की ते म्हणजे सर्वम खल्विदम ब्रह्म. याचा अर्थ संपूर्ण हे विश्व जे आहे ते कशाने भरलेलं आहे? ज्ञानाच्या भाषेमध्ये बघितलं तर ते ब्रह्मच आहे आणि भक्तीच्या भाषेमध्ये बघितलं तर ते परमात्म्य स्वरूप आहे. पहिल्या श्लोकामध्ये एवढंच सांगितलं आहे. दुसरा श्लोक जो चतुश्लोकी भागवताचा आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे ब्रह्मवस्तू एकच आहे, पण आपल्याला मात्र एकाचाच अनुभव येत नाही. किंबहुना एकाचा अनुभव न येता आपल्याला अनेकाचा भिन्नत्वाचाच अनुभव येतो. आणि म्हणून ब्रह्मवस्तू एक असली तरी अनुभव मात्र कसा आहे तर तो वैविध्याचा आहे. आणि याचं कारण म्हणजे माया, जी मुळात नाहीच. मा म्हणजे नाही, या म्हणजे जी मुळातच नाही, तिच्यामुळे हा विविधतेचा अनुभव येतो, वैविध्याचा अनुभव येतो. आणि तो अनुभव येण्याचं कारण म्हणजे या मायेच्या 2 शक्ती, ज्याला म्हटलेले पहिली म्हटलेलं आहे तर ती म्हणजे विक्षेप आणि दुसरं म्हणजे आवरण.
ह्या दोन तिच्या शक्तींमुळे आपल्याला ब्रह्मवस्तू एक असून सुद्धा ती तशी न दिसता वैविध्याचा अनुभव येतो. हे आपल्याला दुसरा श्लोक सांगतो. तिसऱ्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलंय ब्रह्म हे जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. दोन्ही कारण तेच आहे. आता ब्रह्माचं वर्णन जेव्हा म्हणतो ते निर्गुण आहे, निराकार आहे, सगळं असलं तरी सुद्धा ते जे आपल्याला आत्ता जे जग दिसतंय किंवा ज्या जगामध्ये आपण राहतो ह्या जगाचं निमित्त उपादान कारण ब्रह्म आहे. दोन कारण आहेत. एक कारण आहे ते म्हणजे उपादान कारण आहे, एक निमित्त कारण आहे. व्यवहारामध्येच आपण बघतो बघा, एखादी गोष्ट जेव्हा करायची असते तेव्हा जी करायची आहे त्याच्यासाठी जे करायचं आहे ते लागणारं असेल तर आपल्याला ती गोष्ट करता येते. महिला आहेत त्यांना हे कळगेतलं आहे, मला जर शिरा करायचा आहे तर निदान घरामध्ये रवा असला पाहिजे. रवा असेल तरच मला शिरा करता येईल. आता वेदांतांनी दिलेला दृष्टांत मातीचा दिलाय. माती जी आहे ती नित्य आहे, ती कधीही नाहीशी होणारीच नाही. आपण सगळे कधीतरी शाळेमध्ये गेलो, शाळेमध्ये भूगोल शिकलो आणि त्यावेळेला आपण एक सिद्धांत त्या ठिकाणी शिकलो आणि ते म्हणजे माती जी आहे ती कधीही नाहीशी होतच नाही. कारण ती एकीकडून वाहत जाते वाऱ्यामुळे, कधी पाण्यामुळे जाते, पण एकीकडून तिची झीज झाली तरी ती भर कुठेतरी पडतेच ना. आणि म्हणून माती मातीच्या स्वरूपात नित्य आहे. ही माती जसं नित्य आहे ते उपादान कारण आहे आणि त्याच मातीचा जर घट बनला गेला, त्याचा जर माठ बनला गेला, त्याचा रांजण बनला गेला तर ते कुंभारे निमित्त कारण आहे. आणि म्हणून जे नित्य आहे ते उपादान कारण आणि जो आकार दिला गेला, जे नाम दिलं गेलं, जो वेगळेपणा दिला गेला त्याला म्हटलेले निमित्त कारण. आता इथे आपल्याला तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितलंय की ब्रह्म हे जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. आता हे कारण का आहे आणि कसं आहे? कारण तिथे सिद्धांत पुन्हा सांगून ठेवला, तो म्हणजे विना कारणम कार्यम अशक्यम. जर कारणच नाही, एखादं काही गोष्टच नसेल तर कार्य कसं काय शक्य आहे? विना कारणम कार्यम अशक्यम. काहीतरी कारण असलंच पाहिजे तेव्हाच ते कार्य घडेल. याचा अर्थ ते कार्य घडणार नाही. हे आपल्याला चतुश्लोकी भागवताचा तिसरा श्लोक सांगतो. आणि चौथ्या श्लोकामध्ये सांगितलंय असं हे जे ब्रह्मस्वरूप आहे, ज्याला सद्रूप म्हणतात, ते सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, ती सद्वस्तू आहे. अशा या सद्वस्तूचं ज्ञानासाठी मूळ ज्या साधना आहेत त्या दोनच प्रकारच्या आहेत. त्या म्हणजे एक म्हणजे अन्वय आणि व्यतिरेक. आणि अन्वय आणि व्यतिरेक या दोन प्रमुख साधनांच्या सहाय्याने त्या सद्वस्तूचं आपल्याला ज्ञान होतं. असे हे 4 भागवताचे श्लोक जे आहेत ते आपल्याला सांगतात. हे चतुश्लोकी भागवताचे 4 श्लोक आहेत. आपण हळूहळू सगळ्या गोष्टींचा विचार करू नंतर पुढे आणि मग थोडं पुढे सरकू. भागवत ग्रंथ जो आहे महापुराण आहे. अनेक जसे अभ्यासार्थी होते तसे गुलाबराव महाराज जे कसे होते तर प्रज्ञाचक्षू होते व अनेक ग्रंथ त्यांचे आज उपलब्ध आहेत. असे गुलाबराव महाराज भागवताच्या बाबतीत म्हणतात, महिला म्हणे आपलं मंगळसूत्र जितकं अभिमानाने दिवसभर मिरवतात, अगदी ते मिरवतात, कारण ती मिरवण्याचीच गोष्ट आहे, ती अभिमानाची गोष्ट आहे. कारण नवरा डॉक्टर असेल तर बाई काही नसेल शिकली ना तरी सुद्धा ती डॉक्टरीण होऊनच जाते हो. तिला पदवी मिळूनच जाते, कारण तिने काय केलेलं आहे तर त्याचा संग धरलेला आहे. असे ते म्हणतात गुलाबराव महाराज की हा भागवत ग्रंथ म्हणजे काय आहे तर माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे. म्हणजे स्त्रिया जितकं मंगळसूत्र जपून ठेवतात तेवढाच हा ग्रंथ मी माझ्या अंतःकरणामध्ये काय केलेला आहे तर लिहून ठेवलेला आहे, जपून ठेवलेला आहे. ते म्हणतात या ग्रंथामध्ये काय आहे. आता भागवत ग्रंथाचा श्लोक त्यांनी तिथे दिलाय. ते म्हणतात सुरुवातच जिथे आहे सांगितलेलं आहे की सत्यम परम धीमहि, याच एका पदाने या भागवत ग्रंथाची सुरुवात होते. अशा या पदाने, ज्या सच्चिदानंद पदाने भागवत ग्रंथाची सुरुवात होते, त्याच शब्दांनी त्या तत्वाचा निर्देश केलेला आहे. मग हे तत्व कसं आहे तर 2 लक्षणांनी परिपूर्ण आहे. त्यातलं पहिलं लक्षण जे आहे ते स्वरूप लक्षण आहे आणि दुसरं लक्षण जे आहे ते तटस्थ लक्षण आहे. स्वरूप लक्षण म्हणजे जे पदार्थापासून वेगळं राहिलं तर त्या पदार्थाचं अस्तित्वच शिल्लक राहत नाही, शिल्लकच राहत नाही. काका छान दृष्टांत देतात बघा, नेहमी उदाहरण देतात. बर्फ आणि गारवा,
बर्फ आणि गारवा कसे आहेत तर ते एकच आहेत, वेगळे करताच येत नाहीत. त्या बर्फातून जर पाणी काढूनच टाकलं तर त्या बर्फाला बर्फपणा म्हणता येणार नाही किंवा काहीच म्हणता येणार नाही. याचाच अर्थ जे वेगळं पदार्थापासून केलं की ज्याचं अस्तित्व शिल्लक राहत नाही त्याला काय म्हटलेलं आहे तर स्वरूप लक्षण म्हटलेलं आहे. आणि तटस्थ लक्षण याचाच अर्थ जे बदलतं. अगदी सोप्या भाषेमध्ये ज्याला काही विशेषणं लावता येतात. आपण म्हणतो ना परमात्मा कसा आहे तर तो करुणासागर आहे, तो दयाघन आहे. अशी विशेषणं ज्याला ज्याला लावता येतात, जे बदललं जातं, ज्याच्यामध्ये काही बदल घडला जातो त्याला त्याचं तटस्थ लक्षण म्हणतात असं भागवत आपल्याला सांगतो. मग या भागवताचा जो आहे तो मुख्य अगदी बोध काय आहे हे सगळं तत्वज्ञान त्यांनी सांगितलं. पण भागवत म्हटलं की लीला आहेत. आपल्याला दशावतार माहिती आहेत पण भागवतामध्ये 24 अवतार आहेत. त्यामुळे विविध अवतार आहेत, त्यांच्या कथा आहेत. आणि ह्या कथा सांगताना भागवताच्या सुरुवातीला एक गोष्ट नक्की सांगून ठेवली आहे, ती म्हणजे भक्तांनी नक्की लक्षात ठेवायचं की माझं उपास्य दैवत एक असावं, पण भगवंताच्या एकाच रूपाचा आग्रह मात्र धरायचा नाही. भगवंताचं हेच रूप असलं पाहिजे असा आग्रह धरू नका. जे रूप माझ्या समोर येईल ना तेच भगवत स्वरूप आहे असं जाणा. बस इतका सोपा जो आहे तो बोध आपल्याला भागवताला जे सुरुवातीलाच करून सांगितलेला आहे. आणि मग अशा भागवतामध्ये आपल्याला लक्षात येतं की कोणताही ग्रंथ म्हटल्यानंतर तो शास्त्रामध्ये बंदिस्त असला पाहिजे. आपण फास्ट त्याचा जास्त विचार करणार नाही कारण आपल्याला पुढे भरभर जायचं आहे. पण थोडा उल्लेख करते आणि पुढे जाते की अनुबंध चतुष्टयामध्ये म्हटलंय की भागवताचा विषय कोणता असेल तर परमात्मा भक्तीच्या भाषेमध्ये आणि ब्रह्म हाच भागवताचा विषय आहे. दुसरा भागवताचा विषयच नाही. परमात्मा प्राप्ती किंवा ब्रह्मानुभव याशिवाय भागवताचा दुसरा विषय नाही. भागवताचा अधिकारी कोण आहे? 2 प्रकारचा अधिकारी सांगितलाय. एक अत्यंत निष्कपट असणारा, ज्याचं अंतःकरण अत्यंत निष्कपट आहे असा जो आहे तो श्रोता हा भागवताचा अधिकारी आहे. आणि दुसरा तुमच्या आमच्यासारखे जे प्रापंचिक आहेत, मी इथे बसले म्हणून वेगळी नाही, तिथलीच आहे कारण प्रापंचिकच आहे. पण साधे प्रापंचिक ज्यांना साधं चहा आणि सुपारीचं व्यसन सुद्धा सुटत नाही, त्यांच्यासाठी काय आहे तर ते श्रीमद भागवत आहे. कारण जेव्हा भागवत श्रवणाला बसतो तेव्हा कथा कमीत कमी 3 तास आहे. तेव्हा 3 तास जेव्हा श्रवणाला बसतो तेव्हा 3 तास चहाही लागत नाही आणि 3 तास सुपारी लागत नाही. सुटलं की नाही व्यसन? याचा अर्थ अगदी ते साधं व्यसन आहे ते सुद्धा सुटतं. आणि म्हणून प्रापंचिकांना ज्या विषयापासून सुटता येत नाही ते सगळे विषय कुठे सुटले जातात तर त्या भागवत श्रवणाने सुटतात. आणि म्हणून त्याचा अधिकारी कोण आहे तर प्रत्येक जणच त्याचा अधिकारी आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर प्रयोजन सांगितलेलं आहे. प्रयोजन सांगताना 2 प्रयोजनं सांगितले आहेत. एक म्हणजे त्रिविध तापांची शांती आणि दुसरं म्हणजे मोक्षाची प्राप्ती. हे त्याचं काय सांगितलेलं आहे ते प्रयोजन सांगितलेलं आहे. संबंधामध्ये येतं पुन्हा विषय वाचक आणि जो सांगणारा आहे किंवा कवी आहे ज्यांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे त्यांचं आपापसामध्ये असणारं जे नातं आहे किंवा काय आहे, ज्या हेतूने आपण वाचतो त्या हेतूने काय आहे तर त्याची प्राप्ती आपल्याला होते. आणि म्हणून संबंध म्हणजे काय आहे तर ग्रंथकार आणि वाचक यांचं आपापसात असणारं ते नातं आहे. एवढं बघितल्यानंतर मग भागवताचा जो श्लोक पहिले 5 येतात त्या 5 श्लोकांमधला एक श्लोक अतिशय सुंदर आहे ज्याच्यामध्ये म्हटलंय की पिबत भागवतम रसमालयम. भागवत हे रस आहे. रस म्हणजे अत्यंत वर्णन केलंय. ज्ञानाच्या भाषेमध्ये रस वेगळा आहे. आत्मा अरे रसो वै सहा असं आपल्याला उपनिषद सांगतं. पण भक्तीच्या भाषेमध्ये सांगताना असं म्हटलंय की हे भगवान गोपाल कृष्णा, हे कृष्णा, आम्ही आमच्या इंद्रियांचे, आमच्याकडे 11 इंद्रिय आहेत. या 11 इंद्रियांचे प्याले करून आम्ही फक्त त्या 11च्या 11 प्याल्यांमध्ये काय भरणार आहोत तर तुझी लीला भरणार आहोत. आणि केवळ तुझी स्तुती आम्ही आमच्या या 11 इंद्रियांनी करणार आहोत. हे सगळे पेले आम्ही त्यांनी भरणार आहोत. आणि कसे भरणार आहोत ते लगेच नाही भरणार ना. आणि म्हणून आम्ही काय करणार तर आम्ही आधी भागवत ग्रंथ हातामध्ये घेणार आणि मग त्याचा काय करणार अभ्यास करणार. अभ्यासाचा परिणाम काय होईल? जर आम्ही ग्रंथ वाचला, अभ्यास केला, समजून घेतलं तर त्याचा ज्याच्याविषयी तो काही सांगितलेलं आहे त्याचं ज्ञान आम्हाला होईल.
आता ज्याचं ज्ञान होईल त्याचं स्वरूप काय आहे जे मला कळलं, तर ज्याच्यासाठी तो ग्रंथ वाचला, ज्याचं ज्ञान झालं म्हणजे परमेश्वराची स्तुती ऐकली, परमेश्वराविषयी सगळं ऐकलं, ते सगळं ऐकल्यानंतर त्याचं ज्ञान झाल्यानंतर आता ज्ञानाचा परिणाम म्हणून सहज काय होईल, त्याचं ध्यान लागेल. आता ध्यानासाठी वेगळं काही करावं लागेल का? जो परमात्मा आवडीचा विषय झाला त्याचं ध्यानासाठी आता वेगळं काही करायचीच गरज नाही, कारण आता त्या परमात्म्याचं मला ज्ञान झालं. ज्ञान झाल्यानंतर त्याची आवड निर्माण झाली, ज्याची आवड निर्माण झाली त्याचं ध्यान लागलं, ज्याचं ध्यान लागलं त्याच्याशिवाय गायल्याशिवाय, त्याची स्तुती गायल्याशिवाय आपल्याला चैन पडतं का हो? त्याची स्तुती गायल्याशिवाय चैन पडतं का? चैन पडतच नाही. आणि म्हणून ज्याचं ध्यान आहे त्याचं गान आहे, आणि ज्याचं गान आहे त्याचं गान केल्यानंतर आनंदाने त्याचं रसपान आहे. हा भागवताचे टप्पे आहेत. आणि म्हणून पहिल्यांदी अभ्यास आहे, अभ्यासाने ज्ञान आहे, ज्ञानाने ध्यान आहे, ध्यानाने काय आहे तर रस घेणं आहे, आणि म्हणून काय आहे तर ते त्याचा आनंद घेणं म्हणून त्याचं गान आहे, आणि गानातून नित्य रसपान आहे, आणि नित्य आनंद हा भागवतातून मिळणारा आहे. अशा टप्प्याटप्प्याने आपण पुढे जातो. भागवताची प्रतिपादन शैली आहे. ही शैली 6 प्रकाराने भागवतामध्ये विविध प्रकारची प्रतिपादन शैली भागवत ग्रंथाने स्वतः म्हणजे भागवत ग्रंथामध्ये भगवान व्यासांनी वापरलेली आहे. ही 6 प्रकारची प्रतिपादन शैली कोणती आहे तर पहिली जी शैली आहे ती म्हणजे आख्यान आहे. ह्याच्यामध्ये अनेक आख्यान आहेत. बघा आपल्याला माहिती आहे नलदमयंतीचं आख्यान आहे, किंवा भागवतामध्ये अगदी गाजलेलं म्हणजे पुरंजनाचं आख्यान आहे, ययाती आणि देवयानीचं आख्यान आहे. ह्या सगळ्या कथा आहेत. ही पहिली प्रतिपादन शैली आहे. दुसरी प्रतिपादन शैली म्हणजे स्थलवर्णन आहे, जागांचे वर्णन. पर्वत कसे निर्माण झाले, नद्या कशा निर्माण झाल्या, वृक्ष कसे निर्माण झाले, एखाद्या जागेची महती काय आहे, हे स्थलवर्णन. थोडक्यामध्ये भौगोलिक जे ज्ञान आहे ते पुष्कळ प्रमाणामध्ये, नुसतं भौगोलिक नाही, अगदी ग्रह म्हणजे काय, तारे म्हणजे काय, सूर्य कसा निर्माण झाला, ज्योतिषशास्त्र कसं निर्माण झालं, ह्या सगळ्या गोष्टींचं समग्र वर्णन आपल्याला भागवतामध्ये वाचायला मिळतं. आणि म्हणून स्थलदर्शन हे प्रतिपादनाची दुसरी त्याची काय येतं ती पद्धत आहे. तिसरी जी आहे ते उपदेश आहे. भागवतामध्ये अनेक उपदेश आहेत. छोटे छोटी अशी प्रकरणं आहेत, ज्या प्रकरणामध्ये किंवा ज्या अध्यायांमध्ये आपल्याला काय केलेलं आहे तर बोध केलेला आहे, ज्याच्यामध्ये कपिल मुनींनी केलेला बोध आहे, रहुगणाला जो केलेला बोध तो आहे, ऋषभदेवांनी केलेला उपदेश आहे. ऋषभदेव जेव्हा राजे होते तेव्हा राजे असताना त्यांनी आपल्या जनतेला केलेला बोध त्या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर त्यांचे जे पुत्र 9 जण ज्यांना आपण 9 योगेश्वर म्हणतो, हे ह्या 9 योगेश्वरांनी केलेला उपदेश आहे. आणि म्हणून उपदेश ही भागवताची जी आहे तर तीही प्रतिपादन शैली आहे. त्यानंतर स्तोत्र आणि स्तुती, देवतांची स्तुती आहे, नारायणाची स्तुती आहे, वेदस्तुती आहे, अनेक देवदेवतांचं स्तवन त्या ठिकाणी केलेलं आहे, ध्रुवानी केलेली स्तुती आहे, प्रल्हादानी केलेली स्तुती आहे. आणि म्हणून स्तुती आणि जे स्तवन आहे हे भागवताचं काय आहे तर ते चौथं जे आहे ती प्रतिपादन शैली आहे. 5वं प्रतिपादन शैली जी ती गीतं आहेत. भागवतामध्ये काही गीतं आहेत, वेणुगीत आहे, गोपी गीत आहे, भ्रमर गीत आहे. ही सगळी आपल्याला माहिती असणारी गीतं आहेत. या गीतांमधून आपल्याला काय आहे तर ऐकायला तर ती गीतं आहेत, पण त्यातूनही आपल्याला अनेक प्रकारचा बोध दिलेला आहे. आणि सगळ्यात 6वं जे आहे ते म्हणजे अनुष्ठान. भागवतच एक अनुष्ठान आहे. आता अनुष्ठान म्हटलं की काही एका जागी बसून काही करणं आहे ना, आणि म्हणून अनेक प्रकारचं जे अनुष्ठानं भागवतामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये पुंसवन जे आहे ते दिलेलं आहे. पयोव्रत आहे, अदिती मातेने केलेलं 12 दिवस जे आहे त्याचं समग्र वर्णन नंतर आपण श्रवण करू, ते पयोव्रत आहे. संकष्टीचं व्रत आहे. ज्यावेळेला कृष्णावरती चोरीचा आळ आला त्यावेळेला त्याच्या आईने केलेलं जे आहे ते संकष्टी व्रत काय आहे ते आहे जानकी व्रत आहे. ज्या व्रताने भगवान रामाची प्राप्ती जानकीला दिली. इतकं कठीण आहे, पण त्याचा सगळ्याचा उल्लेख आपल्याला या भागवतामध्ये मिळतो. आणि म्हणून अनेक प्रकारचे जे आहेत ते अनुष्ठानं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. असं ह्या सगळ्या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. आणि अगदी सगळ्यात शेवटी जी प्रार्थना आहे ती प्रार्थना जर आपण बघितली तर लक्षात येतं की ज्ञानदेवांचं जे पसायदान आहे त्या पसायदानाचं मूळ कुठे आहे तर ते श्रीमद भागवतामध्ये आहे, ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे सत्यस्तु विश्वस्य
खला प्रसिद्धताम, जे खळांची व्यंकटी सांडो. ही संपूर्ण जी पुढची प्रार्थना जर आपण ते श्लोक बघितले तर ज्ञानदेवांच्या पसायदानाचं मूळ हे भागवताच्या प्रार्थनेमध्ये आहे, हे आपल्याला पूर्णपणे लक्षात येतं. अशी ही प्रार्थना करून संपूर्ण भागवत ग्रंथाची समाप्ती झालेली आहे. आणि सगळ्यात शेवटी इतकं सगळं ज्ञान सांगितलं, कथा सांगितल्या आणि मग भगवान व्यासांनी एक मागणं मागितले. आणि ते मागणं म्हणजे काय द्या, भागवत सगळं ऐकलं पण आम्ही काय मागायचं, त्या नारायणाकडे मागायचंय. ज्या नारायणाने 24 अवतार घेतले त्याच्याकडे आम्ही काय मागावं. तर भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते. बस एवढं सगळं ऐकल्यानंतर आम्हाला काय द्या, तर फक्त तुझ्या चरणापर्यंत येण्यासाठी नित्य आमची बुद्धी कशी असू दे, तर आमच्या बुद्धीमध्ये केवळ एकच अनुसंधान असलं पाहिजे, ते म्हणजे तुझ्या चरणापर्यंत आम्हाला घेऊन जा. भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते. तुझ्या पायापर्यंत नेण्यापर्यंत एवढीच आम्हाला बुद्धी दे, असं शेवटी मागणं मागितलंय. आणि असं हे भागवत ग्रंथ आपण अगदी थोडक्यामध्ये त्याचा विचार केला. आणि आता प्रत्यक्ष भागवत ग्रंथाची जी महती किंवा ग्रंथामध्ये जी सुरुवात केलेली आहे तिथे आपण थोडं येऊया. सुरुवातीलाच असं म्हटलेलं आहे की उत्पत्ती स्थिती आणि लय ज्यांचं अधिष्ठान असणारा परमात्मा जो सच्चिदानंद स्वरूप आहे, त्याच भगवान श्रीकृष्णाला आपण सारे वंदन करूया. ह्याची 3 रूपं आहेत, सद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंद रूप आहे. पण सद्रूपाने मात्र तो प्रगट आहे. आपण जिथे जिथे दृष्टी टाकतो अनेक गोष्टी आपल्याला दिसतात. ज्या गोष्टी दिसतात त्या का दिसतात, कारण त्यामध्ये सत आहे, सत्तत्व आहे आणि म्हणून ते सत्ता त्या ठिकाणी आहे. जिथे सत्ता आहे, जिथे सत्तत्व आहे, जिथे ते सत्तत्व प्रगट झालेलं आहे, ते प्रगट झालेल्या तत्वानी साकारता धारण केलेली आहे. आणि म्हणून जिथे साकारता धारण केलेली आहे ते सत्तत्व आपल्याला आहे हे सांगावं लागत नाही, हे आपल्याला सहज समजूनच जातं. पण चित्त आणि आनंद मात्र हे सहजासहजी आपल्याला उमजत नाही. हे दोन्ही कसं आहे, भागवताच्या सुरुवातीला म्हटलंय चित्त आणि आनंद मात्र कसं आहे, तर ते अप्रगट आहे, अव्यक्त आहे. आणि ती असतात कुठे, तर ती आतच असतात. पण आपण मात्र कुठे शोधत राहतो, तर आपण ती बाहेरच शोधत राहतो. तिथे सुरुवातीलाच दृष्टांत दिलाय, जसं दुधामध्ये ताकामध्ये लोणी आहेच, पण ते जसं मंथन करून काढावं लागतं, अगदी तसंच भगवान किंवा परमात्मा जो आहे, ब्रह्म आहे, ते आपल्याच अंतरंगामध्ये आहे. पण त्याला जर प्रगट करायचं असेल तर त्यासाठी विचार मंथन करावं लागतं. आणि मग असं विचार मंथन करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, तर सुरुवातीला आपल्याला ईश्वराची उपासनाच करावी लागेल. मग आता ईश्वराच्या उपासनेला पर्यायच नाही. समर्थ फार छान सांगतात. समर्थ म्हणतात, उपासनेचा मोठा आश्रयो उपासनेविण निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. पुष्कळ काही केलं पण त्याला जर उपासनेचं बळ नसेल तर त्याला पाहिजे ते फल नाही येणार, यश नाही मिळणार. आणि म्हणून उपासनेला पर्याय नाही. मग उपासना कोणाची करायची, ईश्वर तत्वाची उपासना करायची. मग ईश्वराचं वर्णन करायला सुरुवात केली. ब्रह्माचा काय केला, निर्देश केला भागवतानी पण. आणि आता ईश्वराचा स्वरूप सांगायला सुरुवात केली. मग ईश्वर जो आहे तो ईश्वर कसा आहे, भागवत म्हणते ईश्वर ज्ञानीच आहे. असा ज्ञानी असणारा ईश्वर काय करतो, तर तो लीला करतो. आणि लीला करतो म्हणजेच काय आहे, तर त्याचा लीला विग्रह आहे. एक कर्म विग्रह आहे, एक लीला विग्रह आहे. तुमचा आमचा सगळ्यांचा कर्म विग्रह आहे असा म्हटला जातो. कारण आपण जन्म घेतलो कशा घेण्याने, की आपल्या गतजन्मीच्या काही वासना शिल्लक होत्या आणि म्हणून आम्ही जन्माला आलो. पण लीला विग्रहामध्ये असं नाही. लीला विग्रहामध्ये जिथे जन्म घ्यायचा आहे, केव्हा घ्यायचा आहे ते स्वाधीन आहे. जन्म घेतल्यानंतर काय कार्य करायचं आहे, कुठे करायचं आहे, कसं करायचं आहे तेही स्वाधीन आहे. आणि त्यानंतर हे कार्य संपल्यानंतर पुन्हा स्वस्वरूपात जायचं आहे. याचाच अर्थ आता आपणच आपलं काय करायचं आहे सगळं आवरायचं आहे. म्हणून आधी मांडायचं आणि नंतर आवरायचं, हे तीनही ज्याच्या स्वाधीन आहे त्याला ईश्वर म्हणतात. आणि म्हणून तो काय करतो, तर तो लीला विग्रह करतो. खूप छान दृष्टांत त्यासाठी भागवतानीच दिलेला आहे. आणि तो म्हणजे गंगेचा दिलेला आहे. अनेक नद्या आपल्याकडे आहेत भारतभूमीमध्ये, किती नद्या आहेत, पण गंगेचं वैशिष्ट्य वेगळं आहे. आणि ते वैशिष्ट्य वेगळं काय आहे असं सांगताना म्हटले, जी गंगा गोमुखापासून
गंगोत्रीपासून वाहत येते आणि गंगासागरामध्ये आपलं अस्तित्व पूर्णपणे विलीन करते, तोपर्यंत त्या गंगेचा प्रवाह कुठेही खंडित होत नाही. आणि प्रवाह जिथे खंडित होत नाही, ती गंगा जिने आपलं अस्तित्व पूर्णपणे सागरात विलीन करेपर्यंत, म्हणजे गंगासागरामध्ये, बंगालच्या उपसागरामध्ये जेव्हा ती विलीन होते, तोपर्यंत तिने मूळ सोडलेलं नाही. याचा अर्थ जी जड पांचभौतिक नदी आपलं मूळ सोडत नाही, ती सुद्धा पवित्र बनते. आणि जी आम्ही काय करतो तर तिची पूजा करतो, कारण ती जड असली तरी सुद्धा तिने मूळ धारण ठेवलेलं आहे. आता विचार करू, आम्ही आमचं मूळ धारण केलेलं आहे का? समर्थ म्हणतात, गर्भी म्हणे सोहम, बाहेर येता म्हणे कोहम. बाहेर आल्याबरोबर आमचं स्वरूप विसरलो. ईश्वराने स्वतःचं स्वस्वरूप धरून ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्यांचा काय आहे तर त्या ईश्वराचा काय आहे तर लीला विग्रह आहे. अशा या ईश्वराचं दर्शन, भागवताचे शब्द आहेत बरं का. ईश्वराचं दर्शन होतं. किती प्रकार आहेत असं म्हटलंय? 3 प्रकार आहेत. एक अत्यंत साधारण दर्शन आहे. साधारण दर्शन कोणतं असेल तर ते स्वप्न दर्शन आहे. साधारण दर्शन, आपण एखादा दृष्टांत झाला की काय आपल्याला मोठं कौतुक वाटतं, आम्हाला असा दृष्टांत झाला, आम्ही सांगतो, तो बरोबर आहे की नाही विचारतो, तसं. पण ते अगदी काय म्हटले, साधारण दर्शन म्हटलंय. दुसरं दर्शन म्हटलंय कोणतं असेल तर ते म्हणजे मंदिरामध्ये घेतलेलं मूर्तीचं दर्शन. आणि उत्तम दर्शन कोणतं असेल तर ते म्हणजे ईश्वराचा साक्षात्कार. साक्षात्कारामध्ये पुन्हा 2 टप्पे दिलेत भागवतामध्ये. पहिला म्हणजे परोक्ष साक्षात्कार आणि दुसरा म्हणजे अपरोक्ष. परोक्षामध्ये त्यांनी म्हटले की परमेश्वर कोणत्या एका विशिष्ट जागी आहे असं वाटणं, याला काय म्हणतात तर परोक्ष साक्षात्कार म्हणतात. पहा बघा, आता मुरगुडकर मंडळी आहेत, इथे पांडुरंगाच्या विठ्ठल मंदिरात बसलेलो. आता हे तुम्ही कोणत्याही देवळात जा, एखाद दिवशी तुम्ही दुसऱ्या कोणत्याही गावामध्ये जाल, कोणत्याही देवाचं दर्शन घ्याल, पण मनामध्ये काय येईल, आमचा विठ्ठल तो वेगळा आहे. याचा अर्थ आतमध्ये माझा विठ्ठल वेगळा आहे. त्याचा अर्थ माझं जे उपास्य दैवत आहे हे एका विशिष्ट मंदिरामध्ये, एका विशिष्ट मूर्तीमध्ये आहे, असा भाव जिथे दृढ आहे त्याला म्हटलेलं आहे काय आहे तर अपरोक्ष साक्षात्कार, परोक्ष साक्षात्कार. आणि अपरोक्षामध्ये बरोबर विरोध आहे. विरोध म्हटलेलं आहे की जे काही सगळं दिसतंय ईश्वराशिवाय, अगदी स्वतःच्या सकट, माझ्या सकट ईश्वराशिवाय इथे दुसरं काहीही नाही, असा बुद्धीचा जिथे निर्णय आहे त्याला म्हटलेले अपरोक्ष साक्षात्कार. असे 2 साक्षात्कार सांगितले. आणि मग या ठिकाणी सांगितलं ते म्हणजे या भागवताचा आदर्श कोण आहे तर गोपी आहेत. आणि भागवताच्या आदर्श गोपी का आहेत? कारण गोपींनी घर सोडलेलं नाही, प्रपंच सोडलेला नाही, मुलं बाळं सोडलेली नाहीत. काका म्हणतात ना, आहेत त्या स्थितीत, आहेत त्या घरात, आहेत त्या परिस्थितीमध्ये, काहीही सोडायचं नाही, काहीही करायचं नाही. समर्थ म्हणतात, काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत. अगदी तसं गोपी आहे त्या ठिकाणी, आहे त्या घरामध्ये राहिलेल्या आहेत, आहे तो कामधंदा केलेला आहे. आणि भगवंताचं चिंतन करता करता त्यांना त्यांच्याच अंतरंगामध्ये परमात्म्याची काय आलेली आहे तर अनुभूती आलेली आहे. अशा या गोपी ज्या आहेत तर त्या काय आहेत तर त्या भागवताचा आदर्श आहे. खूप छान गोष्ट बाबा महाराज सातारकर सांगतात. काय गोपींचं वैशिष्ट्य होतं म्हण, कसा प्रपंच करत होत्या आणि व्यवसाय करत होत्या. कारण गोपी आहेत, घरामध्ये दही दूध आहे. आणि काय करत होत्या तर ते लोणी काढायच्या, ते सगळं लोणी न्यायचं, कुठे न्यायचं तर मथुरेच्या बाजारामध्ये न्यायचं, ते विकायचं, हे सगळं काम करत होत्या. आपल्या मुलांचं बघायचं, पतीचं बघायचं, सासू सासऱ्यांचं बघायचं, व्यवसाय बघायचा. उगाच आपल्याला वाटायला नको की आम्हीच आता नोकरी करतो, त्याही वेळेला गोपी हे करत होत्या. याचा अर्थ घरातल्या स्त्रिया त्याही वेळेला बाहेर पडतच होत्या. ते म्हणतात की अशा गोपी म्हणे एक दिवस नेहमीप्रमाणे रोजच्या त्यांचा जो शिरस्ता आहे त्याप्रमाणे काय केलं म्हणे गोपींनी की लोणी घेतलं आणि त्या लोणी घेऊन त्या बाजारामध्ये विकायला गेल्या. वृत्ती सगळ्या त्या कृष्णाशी बांधलेल्या. आणि म्हणून लोणी विकायला बसल्या. पण लोणी विकायला बसल्यानंतर मात्र इतकी वृत्ती त्या कृष्णाशी एकरूप झालेली होती. त्यातल्या गोपी दोघी जणी म्हणे काय म्हणत होत्या, कोणी माधव घ्या, मुकुंद घ्या, दामोदर घ्या असंच मुखाने म्हणत होते. लोणी विकत घ्या असं कोणी म्हणतच नव्हतं.
मुखाने म्हणताना म्हणतायत माधव घ्या, गोपाळ घ्या, गोविंद घ्या असं म्हणतात. हे सगळं ऐकलं आणि त्याही काळामध्ये कोणी दुष्ट लोक होतीच. असेच कोणी तमोगुणी कोणीतरी असं एक गिराईक आलं समोर, बघितलं गोपी लोणी विकायला बसली आहे आणि लोणी विकायला बसलेली गोपी म्हणते की काय घ्या, मुकुंद घ्या, गोपाळ घ्या. हे सगळं ऐकलं आणि अत्यंत छद्मीपणाने त्यांनी विचारलं, काय तुझा मुकुंद, तुझा माधव कसा रत्तल आहे. किंमत केली त्या परमेश्वराची. आणि तो म्हणतोय की कसा तुझा तो कसा आहे तो माधव, कसा रत्तल देणार आहेस तू, असं विचारलं. ती आपल्या भावामध्ये इतकी मग्न आहे, तिला ते शब्दसुद्धा चुकीचे वाटले नाहीत. तिने विचारलं किती हवंय, ह्यांनी काय ते सांगितलं आणि आता तिने लोणी जे आहे ते मोजायला सुरुवात केली. तागडी धरली हातामध्ये आणि त्या तिच्या हातामध्ये असलेले जे काही लाकडाचे थापते त्यांनी ती लोणी घालते तिथे. अत्यंत तमोगुणी असणाऱ्या ज्यांनी तिची चेष्टा केली होती, पण जिची चेष्टा केली होती ती मात्र भगवत स्वरूप झालेली होती. सगळ्या वृत्ती भगवंताशी बांधलेल्या असल्यामुळे इतकी एकरूप झालेली ती भगवंताला आपल्या भक्ताचा अपमान नाही सहन झाला. आणि सहजच ज्यांनी चेष्टा केली त्याची दृष्टी खाली गेली आणि जेव्हा त्यांनी त्या लोण्याकडे बघितलं तेव्हा लक्षात आलं की त्या अत्यंत मऊ मुलायम अशा त्या लोण्यामध्ये छोट्याशा बाळकृष्णाने आपले छोटे छोटे लुटू लुटू हातपाय हलवायला सुरुवात केली. काय भक्ती असेल गोपींची. त्या भावामुळे निर्गुण निराकाराला प्रगट करायला लावणं हे काय आहे तर ते गोपींची भक्ती तशी आहे. म्हणून महर्षी नारद भक्ती सूत्रात म्हणतात, यथा व्रज गोपिका नाम. भक्ती कशी करावी तर त्या व्रजातल्या गोपिकांसारखी भक्ती करावी. अशा या गोपी ज्या आहेत त्या काय आहेत तर त्या भागवताचा आदर्श आहेत असं सांगितलेलं आहे. आणि मग भगवंतापर्यंत जाण्याचे 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग जो आहे तो कर्म मार्ग आहे, मग नंतरचा उपासना मार्ग आहे आणि त्यानंतरचा ज्ञान मार्ग आहे. या 3 मार्गाने परमेश्वरापर्यंत जाऊन पोचता येतं. या 3ही मार्गाने त्याची प्राप्ती होते असं सांगितलेलं आहे. मग लगेच आपण कर्ममार्ग म्हणजे कर्मयोग साधला जातो का, हा सगळा विषय आपण हळूहळू बघू. पण फक्त कर्माचा विचार आज थोडा करू आणि मग उपासना आणि ज्ञानाचा आपण थोडा पुढे जाऊन करू. कर्म म्हटल्याबरोबर आपल्या लक्षात येतं की आपण काही रोज कर्म नाही म्हणत. आज कर्म हा शब्द तुमच्या माझ्या मुखामध्ये आहे. पण एखादं तहानं मूल जन्माला आलेलं आहे, ते जर हसतंय रडतंय तर आपल्यापैकी कोणी असं म्हणेल का की ते बाळ कर्म करतंय, असं त्याला काहीच म्हणणार नाही. कारण लहान मूल जे काही करतं ती क्रिया आहे. ते हसतं, ते पालथं पडतं, ते रडतं, ते कधी या कुशीवरती जातं, त्या कुशीवरती जातं. या सगळ्यामध्ये कोणताही हेतू नाही आणि जिथे कोणताही हेतू नाही तिथे काही मिळवणं नाही आणि जिथे काही मिळवणं नाही, जिथे काही हेतू नाही त्याला क्रिया म्हणतात. आणि क्रियेमध्ये अहम नसतो आणि जिथे अहम नसतो त्या लहान बालकांशी खेळताना आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. आमचे 2-2, 3-3 तास किती आनंदाने जातात हो. घरात छोटं बाळ असलं की वेळ कसा जातो कळत नाही. किती आनंद आहे. ते रडलं तरी आनंद आहे, शी केली तरी आनंद आहे, शू केली तरी आनंद आहे, दुपतं बदलताना सुद्धा आनंद आहे. काय आहे? कारण अहम रहित. जिथे अहम नाही ती प्रत्येक क्रिया आपल्याला जीवाला आनंदच देते. आणि म्हणून सुरुवातीला जी आहे ती प्रत्येकाची क्रिया आहे. ही क्रिया झाल्यानंतर लक्षात येतं हेच मूल थोडंसं 2-3 वर्षाचं होतं, छोट्या त्या शाळेमध्ये जायला लागतं आणि शाळेमध्ये गेल्यानंतर त्याची लगेच भाषा बदलते आणि मग ते म्हणतं हे माझं दप्तर आहे, हा माझा डबा आहे, हा माझा खाऊ आहे, ही माझी आई आहे, हे माझे बाबा आहे. याचा अर्थ जसं ते हळूहळू मोठं व्हायला लागतं त्याला लगेच कळायला लागतं की हे माझं आहे. मग ते कधीतरी पाटीवरती लिहितं आणि लिहिल्याबरोबर लगेच म्हणतं हे मी लिहिलेलं आहे. याचा अर्थ अहंभाव जागृत होतो, कर्तृत्व जागृत होतं. जिथे क्रियेमध्ये अहम मिसळला जातो त्याला कर्म म्हणतात आणि तिथून कर्माला सुरुवात होते. अशी लक्षावधी कर्म आपण करत 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 येतो आणि मग प्रारब्धाने आपल्यासारख्यांना कुणीतरी असे संत भेटतात डॉक्टर काकांसारखे, त्यांचं श्रवण करतो आणि मग लक्षात येतं की अरे किती कर्म केली
आणि केवढं गाठोडं आता मोठं झालं, आता हे गाठोडं कसं संपायचं, ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं, मग आता कर्मयोग करायचा. आणि म्हणून प्रत्येक कर्मामध्ये आता त्या परमेश्वराला आठवायचं आणि मग परमेश्वराचा कोणाशी योग करून घ्यायचा. कर्मामध्ये आधी त्याला आठवून कर्मामध्ये ते योग करून देणं. म्हणजे आधी आपला योग होतच नाही बरं का. कर्ता जीव उपाधीच्या आतमध्ये आहे, केलेलं कर्म उपाधीच्या बाहेर आणि जगामध्ये आहे. आणि या दोन्हीच्या मध्ये जेव्हा नाम येतं तेव्हा कर्मयोग म्हटलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक कर्मामध्ये जेव्हा परमेश्वराची स्मरण आहे त्याला कर्मयोग म्हणतात. आणि कर्मयोगामध्ये मग कर्म करायला सांगितलंय संतांनी, शास्त्रांनी. आणि मग असे कर्मयोग करता 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 किती वर्ष कर्मयोग करावा लागेल माहिती नाही. कळत न कळत कधीतरी आपण कुठे जाऊ तर नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत जाऊ. आणि मग नैष्कर्म्य सिद्धीमध्ये पुन्हा स्थिती काय आहे, तर जी सुरुवातीची क्रिया आहे तशीच. कारण हेतू नाही, अहम नाही, कर्तृत्वही नाही. म्हणून क्रियेपासून सुरुवात झालेलं क्रिया, कर्म, कर्मयोग, नैष्कर्म्य सिद्धी आणि मग पुन्हा कुठे तर क्रिया. असा हा कोणता योग आहे, तर तो कर्मयोग आहे. आणि मग उपासना आहे. उपासना जो आहे ते उपासनेच्या अनेक व्याख्या आहेत. आचार्यांची व्याख्या आहे, पण विनोबांची व्याख्या खूप सुंदर आहे. विनोबा फार छान म्हणतात. विनोबा म्हणतात, आपण म्हणतो उपासना याचा अर्थ आपलं छोटंसं आसन घालून देवासमोर बसायचं आणि मग त्याच्याशी संधान बांधायचं. याचा अर्थ त्याच्याशी काहीतरी नातं जोडायचं. आपण आता आपल्याला प्रश्न विचारू, आपण त्याच्याशी काय नातं जोडलेलं आहे. जोपर्यंत नातंच जोडत नाही तोपर्यंत काय पुढचा सगळा प्रवास ठप्पच आहे. आणि म्हणून उपासनेमध्ये परमेश्वराशी काहीतरी नातं जोडणं आहे. आणि आता हे नातं जोडत जोडत मग हळूहळू आपली उपासना काय होईल तर ती फलद्रूप होईल. तो पुढचा टप्पा आहे. पण उपासनामध्ये परमेश्वराजवळ बसणं आणि त्याच्याशी नातं जोडणं हे महत्त्वाचं आहे. उपासना म्हणजे काय, तर त्याचं अगदी साधी सोपी भाषा विनोबा म्हणतात उपासना म्हणजे देवाजवळ बसणं नाही, तर मी जिथं बसलेलो असेन तिथे डोळे मिटल्यानंतर जे माझं उपास्य दैवत आहे ते माझ्या अंतःकरणामध्ये स्मरणाने तरी प्रगट करायला लावणं, याला उपासना म्हणतात. किती सुंदर व्याख्या आहे. बस जायची तरी गरज आहे का कुठे? निर्गुण निराकार तो नाही अशी कोणतीच जागा नाही. भागवत तर आपल्याला म्हणतं काही अशी एकही जागा नाही जिथे तो नाही. मग सर्वत्रच तो आहे. तर मी जिथे बसीन तिथे डोळे मिटल्यानंतर काय करावं, तर त्याला स्मरण करावं. याला म्हटलेलं आहे उपासना. आणि त्यानंतर ज्ञान पाहावे आपणाचे आपण समर्थ म्हणतात. स्वरूप काय जीवाचं हे जाणून घेणं. हे 3 मार्ग कोणते आहेत, तर ते परमेश्वरापर्यंत जाण्याचे आहेत. मग भागवताचं वेगळंपण कोणतं आहे, तर भागवताचं वेगळंपण म्हणजे अत्यंत सर्वसामान्य जनांच्यासाठी सांगितलेला जो ग्रंथ आहे तर तो श्रीमद भागवत ग्रंथ म्हणजे ते भागवत महापुराण आहे. आणि म्हणून सुरुवातीलाच म्हटलंय की श्री राधा कृष्णाय वयम नमः. आपण सगळे काय करू, तर भगवान त्या श्रीकृष्णाला आपण वंदन करूया. हा श्री राधा कृष्ण म्हटलेलं आहे. कृष्णाच्या आधी 2 विरुद्ध लावलेले आहेत. एक श्री लावलेलं आहे. श्री म्हणजे ऐश्वर्य आहे. किती त्याचं ऐश्वर्य आणि वैभव आहे. तो परमात्मा ऐश्वर्याने परिपूर्ण आहे, तो वैभवाने परिपूर्ण आहे आणि सर्व वैभव त्याच्यापाशी आहे. आणि म्हणून तो श्रीने युक्त आहे आणि तो राधेने युक्त आहे. आणि राधा म्हटल्याबरोबर आपल्याला असं वाटतं की राधा म्हणजे राधाकृष्णाची मंदिरं आम्ही बघतो, पण संपूर्ण भागवतामध्ये राधेचं नावच नाही. राधा कृष्णाची मंदिरं कुठून आली आपण तो विचार नाही करायचा. पण संपूर्ण भागवतामध्ये राधेचं नाव नाही, पण राधेचा पती अनेय, त्या अनेयाचा उल्लेख आहे. राधा विवाहित आहे, तिचा पती अनेय आहे, त्या अनेयाचा उल्लेख आहे. पण राधा म्हणजे काय असं मात्र म्हटलेले. राधा या शब्दाचाच अर्थ काय आहे, तर राधा ही गोपी आहे. गोपी या भागवताचा आदर्श आहेत. आणि राधा याचा अर्थ यस्य अंतःकरणे, ज्याच्या अंतःकरणामध्ये नित्य काय आहे, श्रीकृष्णस्य शरणम, श्रीकृष्णाच्या स्मरणाची काय आहे, तर नित्यधार ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्या प्रत्येक जीवालाच गोपी म्हटलेलं आहे. जसा पुरुष हा शब्द उभयलिंगी आहे, तसा भागवतामध्ये गोपी हा शब्द सुद्धा काय आहे, उभयलिंगी आहे. आणि म्हणून ज्याच्या ज्याच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचं नित्य स्मरण आहे तो प्रत्येक जीवच काय आहे, तर तो गोपीच आहे. खरं सांगायचं तर आपण त्यांना पुरुष म्हणतो, पण प्रकृती स्वीकारलेलीच आहे ना. आणि म्हणून काय आहे, तर प्रत्येकजण जो आहे तर तो गोपी आहे. आणि म्हणून
श्री राधाकृष्णाय वयम नमः. आणि म्हणून जो ऐश्वर्याने परिपूर्ण आहे त्याचं स्मरण केलं पाहिजे. तो जर अंतःकरणामध्ये असेल तरच त्याची प्राप्ती होईल. अशा त्या राधाकृष्णाचं आपण काय करूया तर नमन करूया असं सांगितलेलं आहे. आणि मग आपल्याला थोडं पुढे सरकायचं आहे. ज्यांनी हे संपूर्ण भागवत आपल्यासमोर आणलं त्या व्यासांचं चरित्र अगदी थोडक्यात बघूया. खरं तर खूप सुंदर आहे, मला मोह होतो सांगायचा, पण वेळेमध्ये नाही बसणार. पण त्यांची जी संपूर्ण परंपरा आहे ती परंपरा सांगते. वशिष्ठांचा पुत्र जो आहे तो शक्ती नावाचा वशिष्ठांचा पुत्र आहे. या शक्तीचे पुत्र जे आहेत ते पराशर आहेत. पराशरांचे पुत्र व्यास आहेत. व्यासांचे पुत्र शुकमुनी आहेत. व्यासांनी ग्रंथ लिहिलेला आहे, शुकमुनी त्याचे कोण आहेत तर वक्ते आहेत. आता ह्या वशिष्ठांचं जे आहे ते वशिष्ठ आणि विश्वामित्र समकालीन आहे तेवढं आपल्याला माहिती. एक क्षण असा होता की विश्वामित्रांना फार वाटते की मी ब्रह्मर्षी व्हावं वगैरे सगळं. आणि असं वाटत असताना वशिष्ठ त्यांना कधी ब्रह्मर्षी म्हणायला तयारच नाहीत. इतका एक दिवस राग आला या विश्वामित्रांना, क्रोधाच्या आहारी गेले. आणि क्रोधाच्या आहारी गेल्यानंतर त्यांनी कल्माशपाद, हे चरित्र पुढे येणार आहे म्हणून आज फक्त उल्लेख करते. या कल्माशपादाकडून वशिष्ठांची 100 मुलं जी आहेत ती कापून काढली. स्वतःने मारली, दुसऱ्याकडनं मारून घेतली. तरी सुद्धा वशिष्ठ अत्यंत शांत होते. आणि एक दिवस संतापलेले विश्वामित्र फारच संतापले. म्हणाले इतकं सगळं केलं तरी हा माणूस शांत कसा काय राहू शकतो. आता मीच जाऊन जरा काय करतो ह्याचा समाचार घेतो. आणि म्हणून विश्वामित्र आलेत ते केव्हा आलेत तर कोजागिरी पौर्णिमा होती. त्या पौर्णिमेला आलेले असताना प्रचंड मोठी शिळा हातामध्ये घेतलेली आहे. आणि आता मनामध्ये हेतू आहे की ही शिळा घ्यायची आणि वशिष्ठांच्या डोक्यावरती घालायची आणि आता त्यांचाच अंत करून टाकायचा. या हेतूने विश्वामित्र आले. आणि त्याच वेळेला वशिष्ठ आणि त्यांची पत्नी अरुंधती एकांतामध्ये आहेत आणि त्यांची वार्तालाप चालू आहे. मनामध्ये आलं काय बोलत असतील. आणि म्हणून 2 मिनिटं उभे राहिले तिथे क्षणकाल आणि त्यांचा वार्तालाप ऐकला. चंद्र संपूर्ण आकाशामध्ये आहे, प्रकाशित आहे, सुंदर चांदणं पडलेलं आहे. आणि अरुंधती आपल्या पतीला म्हणते की काय चंद्राचं सुंदर चांदणं पडलंय, अगदी पांढऱ्या शुभ्र पिठासारखं. तेवढं ऐकलं आणि वशिष्ठ म्हणतात काय बायका तुमच्या बुद्धीचा कधी काही विकास होतच नाही. ते चंद्राचं इतकं सुंदर चांदणं तुला असं त्या गव्हाच्या पिठासारखं पांढरं का वाटतंय. तुला ते सशासारखं का नाही पांढरं वाटत आहे. तुला राजहंस पक्षाच्या त्या पंखांसारखं पांढरं का नाही वाटत आहे. असा त्यांनी प्रश्न विचारला. आणि पुढे एकांतामध्ये ते म्हणतायत हे तर सोडूनच दे, पण मी तुला सांगतो की हे चंद्राचं चांदणं मला मात्र कसं वाटतंय तर विश्वामित्रांच्या प्रशांत अशा तपस्येसारखं वाटतंय. एवढे शब्द ऐकले आणि मग मात्र विश्वामित्र पूर्णपणे बदलले. एकांतामध्ये ज्याची मुलं मी 100 मारली तोच माझ्या तपस्येचं वर्णन. एकांतामध्ये पती पत्नी बसलेत. एकांतामध्ये किमान दोघं बोलत असताना काका नेहमी म्हणतात तिसऱ्याची निंदाच करत असतात, स्तुती कधी करतच नाहीत. इथे तर या दोघांची स्तुती कशी होती. तर स्वतः वशिष्ठ म्हणतायत की हे चंद्राचं चांदणं कसं आहे तर विश्वामित्राच्या प्रशांत तपस्येसारखं आहे. एवढं ऐकलं आणि हातातली शिळा गळूनच पडली. आणि आता मात्र विश्वामित्र आले आणि नमस्कार केला वशिष्ठांना. आता साधा नमस्कार नव्हता, तो दंडवतच होता. आणि तो दंडवत घातल्यानंतर मात्र काही वशिष्ठांना सांगावंच लागलं नाही. दोन्ही हातांना धरलेलं आहे आणि ते आता मुखाने म्हणतायत ब्रह्मर्षी उठा. ज्या शब्दासाठी इतकं सगळं केलं ते एका क्षणातच त्यांना मिळून गेलं. अशी संपूर्ण परंपरा आहे. आणि या वशिष्ठांच्या परंपरेमध्ये असलेले जे आहेत ते कोण आहेत तर ते व्यास आहेत. आणि त्या व्यासांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे. सुरुवात कुठून आहे. सुरुवात आहे तर नैमिषारण्यामध्ये. नैमिषारण्यामध्ये श्रेष्ठ शुनक नावाचे ऋषी होते. या ऋषींचा जो पुत्र आहे तो शौनक आहे. हा अत्यंत जिज्ञासू आहे, तरुण आहे. आणि एक दिवस या आश्रमामध्ये कोणाचं आगमन झालं तर उग्रश्रवा नावाचे पुरोहित होते, ज्यांना आपण पुराणिक म्हणतो, म्हणजे पूजा सांगतात, ब्राह्मण म्हणतो ना, जे पूजा सांगतात ते. असे उग्रश्रवा नावाचे एक पुराणिक जे आहेत त्यांचं आगमन झालं. त्यांनाच सूतजी म्हणतात. हे उग्रश्रवा जे आहेत ते उग्रश्रवांना सूतजी हे नाव आहे.
आणि म्हणून भागवतामधला जो संवाद सुरू होतो तो शौनक आणि सूतजी इथून संवाद सुरू होतो. हे रोमहर्षणांचे पुत्र आहेत. रोमहर्षण हे भागवतामध्ये परिपूर्ण ज्ञानी आहेत आणि म्हणून त्यांचे पुत्र असणारे उग्रश्रवा हेच सूतजी. या सूतजींचं आगमन कुठे झालेलं आहे तर ते आगमन त्या शौनक ऋषींच्या आश्रमामध्ये झालं. आश्रमामध्ये आगमन झाल्यानंतर ह्या मुलांनी त्यांचं पूर्ण स्वागत केलेलं आहे. बसायला दिलेले, अर्घ दिलेले, पाद्य पूजन केलेलं आहे, सगळं केलेलं आहे. आणि मग त्यांनी काही प्रश्न विचारले. आधी सुरुवातीला साधे प्रश्न विचारले आणि मग त्यानंतर धर्म म्हणजे काय, विश्वाची उत्पत्ती कशी झाली, असे सगळे प्रश्न विचारले. ईश्वराच्या लीला कोणत्या आहेत, भगवंतांनी अवतार घेतले, हे अवतार म्हणजे काय, हे सगळे प्रश्न विचारले. पण सुरुवातीला त्यांनी अगदी प्रश्न विचारले ते म्हणजे विवेक म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय आणि ज्ञान म्हणजे काय, हे मला समजावून सांगा. ते म्हणतात की तू सगळे जे काही प्रश्न विचारलेस हे अगदी वाटत असले सोपे किंवा नंतरचे वाचणारे प्रश्न हे सगळे कसे आहेत, ह्यातला एकही प्रश्न तुझा वैयक्तिक नाही, हे सगळे प्रश्न समाज हितासाठी तू विचारलेले आहेत आणि म्हणून त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुला अगदी सविस्तर देतो, असं शौनकाला ते सूतजी सांगतायत. आणि आता सूतजीने एक एक गोष्टी सांगायला सुरुवात केली. सूतजी म्हणतात विवेक म्हणजे काय ते तुला पहिल्यांदा सांगतो. विवेक म्हणजे दुसरं काही नाही तर विवेक म्हणजे निवड. बुद्धीमध्ये चांगलं काय वाईट काय हे निवडण्याची जी क्षमता आहे त्याला विवेक म्हणतात. म्हणून दोन प्रकारचा विवेक सांगितलाय. एक म्हणजे काय आहे तर एक लौकिकातला विवेक आहे, एक पारलौकिकातला विवेक. आपला सगळा प्रपंच लौकिकातल्या विवेकावरती चालतो आणि आपल्याला या लौकिकातल्या विवेकातून आता कुठे जायचंय तर पारमार्थिकातल्या विवेकामध्ये जायचंय. लौकिकातल्या विवेकाचं सुंदर वर्णन समर्थांनी दासबोधात केले. ते म्हणजे वी म्हणजे विचार करून केलेलं कर्म, वे म्हणजे वेळकाळ पाहून केलेलं कर्म आणि क म्हणजे कर्तव्यावरती आरडून केलेलं कर्म. हे जे कर्म आहे त्याला विवेक म्हटलेलं आहे. मग आता पारमार्थिक विवेक कोणता? ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्म इव ना पराहा. हा काय आहे तर परमार्थातला विवेक आहे. विवेक सांगितला. मग ते म्हणतात वैराग्य म्हणजे ते काय ते जाणून घे. राग म्हणजे प्रेम. वैराग्य याचा अर्थ या इहलोकापासून परलोकापर्यंत जे जे मला सहज प्राप्त आहे, जे मला प्राप्त आहे तेच अंतरंगापासून त्यागण्याची जी इच्छा त्याला वैराग्य म्हणतात. याचा अर्थ जे माझ्याकडे नाहीच आहे आणि ते मला नकोच आहे असं नाही, जे मला सहज शक्य आहे पण त्याविषयीची जी आहे ती अनासक्ती, त्याला वैराग्य म्हटलेलं आहे. या वैराग्य म्हटल्यानंतर आपल्याला खूप भीती वाटते. गमतीनी काका नेहमी म्हणतात बघा, सैडगुणेश्वर ईश्वर समोर आला तर आम्ही त्याला म्हणू वैराग्य तुझ्याजवळ ठेव आणि बाकी सगळं आम्हाला दे. याचा अर्थ वैराग्याची आपल्याला खूप भीती वाटते की वैराग्य जर गेलं तर आपला प्रपंच सुटून जाईल का, काही का. पण वैराग्य म्हणजे काय आहे, वैराग्याचं इतकं का महत्त्व आहे. वैराग्याचं सगळ्या संतांनी त्याला खूप महत्त्व दिलंय. आणि का दिलेलं असेल तर शास्त्र असं म्हणतं हा एकच गुण असा आहे की ज्याच्यामध्ये अतींद्रिय अनुभव घेण्याची क्षमता आहे. वैराग्यामध्ये केवळ अतींद्रिय अनुभव आपल्याला सहज मिळू शकतो. पहा, लहानशी मुलं असतात, काहीतरी काय आपण आपल्याला अनेक वेळा अनुभव येतो. घरामध्ये एखाद्या महिलेने सुंदर पदार्थ केलेला असतो, नेमके अचानक पाहुणे येतात. पाहुणे आल्यानंतर ती घरातली आई असं कधीच म्हणत नाही की हे मी मला आधी बाजूला काढून ठेवेन, ती सगळ्यांना वाटून देते. तिला काहीच उरलेलं नसतं. मग शेवटी तिला विचारतात अगं बाई तुला काहीच नाही उरलं. ती म्हणाली काय हरकत आहे, त्यांनी सगळं खाल्लं माझं पोट भरलं. आपण असं सहज म्हणतो. याचा अर्थ मी काही खाल्लेलं नाही पण ज्यांनी खाल्लेलं आहे त्याच्यापेक्षा तिला आनंद जास्त झालेला आहे. लक्षात घ्या, पुरुषांनाही अनुभव येत नाही असं नाही. आपल्याला प्रपंचामध्ये कधीतरी अनुभव येतो. आपलीच पोरं म्हणतात बाबा मला ट्रिपला जायचंय, मला 200 रुपये द्या, 400 रुपये द्या. आज 200-400 रुपयाला किंमत कमी आहे पण आपण जेव्हा अजून 50 वर्षाचा काळ आठवा, 25 वर्षापूर्वीचा, त्या 200 रुपयाला फार किंमत होती. वडिलांनी ठरवलं असेल की या महिन्यामध्ये मी माझा बूट घेईन, या महिन्यामध्ये मी माझी काही औषधं घेईन, या महिन्यामध्ये मी आणखीन माझ्यासाठी काहीतरी घेईन. पण ते पोर जेव्हा म्हणतं की नाही बाबा मला ट्रिपला जायचं आहे, वडील त्याला पैसे देतात. तो मुलगा त्या ट्रिपला जातो, त्या गावाला जातो, त्या सहलीला जातो. त्या सहलीचा सगळा आनंद तो मुलगा भोगतो. त्याचा एकही आनंद त्या आईवडिलांनी भोगलेला नाही हो. पण त्याच्याहीपेक्षा कितीतरी आनंद त्याच्या आईवडिलांना होतो, कारण माझा मुलगा ते गाव बघून आला. आपला प्रपंच सुद्धा ज्या वैराग्यावरती उभा आहे
त्याच वैराग्यावरती काय आहे तर परमार्थाची इमारतही उभी आहे. पण आपल्याला इथे वैराग्य म्हटलं तर फार भीती वाटते हो. पण त्याला पर्याय नाही ना. इथे यायचं असेल तर त्यासाठी तो पाहिजे आहे. आणि म्हणून वैराग्य म्हणजे काय आहे तर जे भोग अंतरंगातून त्यागण्याची इच्छा, त्यागा म्हटलेलं नाही आहे, त्यागण्याची इच्छा बरं का. त्यागण्याची इच्छा, भोगू सुद्धा नका, इच्छा असेल तरी सुद्धा काय आहे तर ते वैराग्य आहे सांगितलं. मग त्यानंतर भक्ती म्हणजे काय आहे. भक्ती म्हणजे काय आहे. भक्ती खूप साधी सोपी. भक्ती म्हणजे देवाची आसक्ती. आसक्ती हा शब्द आपल्याला आवडत नाही ना, पण देवाची आसक्ती किती छान आहे. भक्ती म्हणजे देवाची प्रीती, भक्ती म्हणजे देवाची आसक्ती, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नको वाटणं, ही अंतरंगाची स्थिती आहे. त्याला भक्ती म्हणतात, बाकी काही नाही. विलक्षण त्याच्यावरती प्रेम आहे. त्यामुळे आता ज्याच्यावरती प्रेम आहे त्याच्याशिवाय मी काहीच करणार नाही, एवढं झालं की कामच झालं ना. म्हणून त्याला अंतरंगात धरून ठेवणं ही भक्ती आहे. आणि त्यानंतर ज्ञान म्हणजे स्वरूप जाणणं, हे सगळं अगदी सोप्यामध्ये सांगितलं. आणि मग ते पुढे म्हणतात, चित्तामध्ये वासनेचा उदयच होऊ न देणं ही वैराग्याची परिसीमा आहे. तर चित्तामध्ये अहंकाराचा उदयच होऊ न देणं ही ब्रह्मज्ञानाची परिसीमा आहे. सुरुवातीलाच सांगून ठेवलं काय आहे तर जर परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तो अहंकारच येऊ द्यायचा नाही. म्हणून चित्तामध्ये अहंभावाचे उदयच न होऊ देणं याला ब्रह्मज्ञानाची परिसीमा म्हटलंय. आणि चित्तामध्ये वासनाच नाही, वासना निर्मूलन करून टाकणं यालाच काय म्हटलेलं आहे तर ती वैराग्याची परिसीमा आहे असं सांगितलंय. मग त्यानंतर आणखीन प्रश्न विचारले की मोह म्हणजे काय, माया म्हणजे काय, प्रजा आज आसुरी का आहे, दैवी गुणांनी युक्त अशी जर प्रजा हवी असेल तर त्यासाठी काय करायचं आहे, त्या प्रजेने काय करावं, असे सगळे प्रश्न पुन्हा विचारले. आणि आता सुतजी म्हणतायत मी तुला एक एक सांगायला सुरुवात करतो. आणि सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं ते असं म्हणतात की कलियुगामध्ये मानवाची जी जीवनाची इमारत असणार आहे ती कशावरती उभी असणार आहे तर ती मत्सरावरतीच उभी असणार आहे, ती द्वैतामध्येच उभी असणार आहे. आणि म्हणून ह्याच्यातून सुटण्याचा अगदी साधा सोपा मार्ग कोणता असेल तर ते श्रीमद भागवत ग्रंथाचं श्रवण. म्हणून मृत्यूच्या या कालसर्पाच्या मुखातून जर सुटायचं असेल तर काय करावं, अगदी सोपा मार्ग ते म्हणजे भागवत ग्रंथाचं श्रवण करावं. आणि म्हणून भागवत हे काय आहे तर भागवत हे शास्त्र आहे. आणि म्हणून शास्त्र असल्यामुळे त्याचं श्रवण करणं, त्याचं मनन करणं एवढंच सांगितलेलं आहे. मग आता सांगायला सुरुवात केली की राजा परीक्षिताला सांगण्यासाठी कोण आलंय तर शुकमुनी आलेले आहेत. आणि जेव्हा देवदेवतांना कळलं की परीक्षिताला आता शुकमुनी भागवत कथा सांगणार आणि ह्या कथेच्या साह्याने तो काय होणार तर तो अमर होणार. कथामृत आहे की नाही, पहा बरं, मृत्यूवरती जे विजय मिळवायचा आहे. आणि म्हणून कथामृत जे आहे तर हे कथामृत शुकमुनी परीक्षिताला देणार आणि ते आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणून सगळे देवदेवता ज्या स्वर्गामध्ये होत्या त्यांनी काय आणलं, अमृताचा कुंभ आणला. आणि तो अमृताचा कुंभ आणून कोणापुढे ठेवला तर त्या शुकमुनींच्या पुढे ठेवला. आणि ते म्हणतात की काय करा तर ते कथामृत आम्हाला द्या आणि त्याच्या बदल्यामध्ये हे अमृतच तुम्ही द्या, म्हणजे अमृत जर तुम्ही प्राशन केलं तर तुम्ही अमर व्हाल. शुकमुनी म्हणतात नाही, तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काही न करता प्रसाद हवाय तेव्हा ते तुम्हाला मिळणार नाही. कथामृत त्यांच्यासाठीच आहे जी श्रोते आहेत आणि श्रोत्यांसाठी ते ठेवलेलं आहे. आणि म्हणून हे कथामृत मी तुम्हाला देणार नाही. ते दिलेलं नाही आणि ते कोणी नाकारलेलं आहे तर ते ब्रह्मदेवानी नाकारलेले आहे. ब्रह्मदेव म्हणतोय सगळ्या देवतांना तुम्हाला यातलं कोणतंही काय मिळणार नाही तर ते कथामृत मिळणार नाही. असं हे भागवत ग्रंथ आहे. ह्या भागवताचा महिमा आता थोडा आपण समजून घेऊ. नारद मुनी जे आहेत एक दिवस बद्रीनारायणाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर हे विशालपूर नगरीमध्ये आले. या विशालपूर नगरीमध्ये आल्यानंतर याच ठिकाणी जे ब्रह्मदेवांचे 4 पुत्र आहेत त्यांच्याशी त्यांचा संवाद झाला. आणि संवाद झाल्यानंतर अत्यंत उदास असे ते होते. हे 4 पुत्र विचारतात, मुने बद्रीनाथाला भगवंताचं दर्शन घेऊन आलात, जर भगवंताचं दर्शन घेऊन आलात तर चेहऱ्यावरती इतके उदास कशासाठी, इतके खिन्नता का? परमेश्वराचं दर्शन झाल्यानंतर तर तुम्ही कसे असला पाहिजेत तर आनंदी असला पाहिजेत.
पण ती आनंद काही तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही आहे आणि त्यामुळे उदास का आहे. आणि तेव्हा नारद म्हणतायत, ह्या उदासीचं कारण त्यांनी सांगितलं. ते असं म्हणतायत की मी त्या बद्रीनाथाचं दर्शन घेतलं, पण त्याचबरोबर मी पृथ्वी तलावावरती जाऊन आलो आणि तिकडे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं सगळे कसे आहेत तर सगळे पोटार्थी आहेत, इतके पोटार्थी आहेत. आणि त्यामुळे सगळा देश कसा आहे तर ते सगळे दुःखी झालेले आहेत. या ठिकाणी 2 गोष्टी बघितल्या की जे शास्त्रांनी पूर्णपणाने अमान्य केलेल्या आहेत. आणि त्या 2 गोष्टी म्हणजे शास्त्रानुसार 2 गोष्टी कधीही विकायच्या नाहीत. त्यातलं एक म्हणजे भूमी आणि दुसरं म्हणजे ज्ञान. गाडगे बाबा म्हणायचे ना, सभई भूमी गोपाल की. आज आम्ही एक घर घेण्यासाठी पैसे देतो, कोणाची जमीन आहे ती? थोडीच कोणाच्या मालकीची आहे, ती कोणाच्याही मालकीची नाही. आणि म्हणून भूमी विक्रय जो आहे, विक्री, हे पाप मानलं गेले. आणि दुसरं म्हणजे ज्ञान विक्री. ज्ञान हे विकणं नाहीच, ते जसं आहे तसं देणं आहे, त्याच्या बदल्यामध्ये काहीही नाही. नारद म्हणतात ह्या पृथ्वी तलावावरती आता भूमी विक्री सुरू झालेली आहे, ज्ञानाची विक्री सुरू झालेली आहे. आणि म्हणून सगळीकडे पाप पसरलेलं आहे. आणि पापामुळे मानवाची जी आहे वासना बिघडली. आणि वासना बिघडल्यामुळे सगळे पापाचं कर्म करतायत. आणि पाप कर्म केल्यामुळे सगळे कसे आहेत तर ते पोटार्थी आहेत, मोक्षार्थी कुणीच नाही. सगळ्या प्रकारचे लोक यज्ञ करतायत, द्रव्य यज्ञ करतायत, ज्ञान यज्ञ करतायत, तपोयज्ञ करतायत, सगळ्या प्रकारचे यज्ञ करतायत. परमेश्वराची प्राप्ती व्हावी मोठमोठाले यज्ञ करतायत, पण मुक्तीचा यज्ञ काही कोणी करत नाही. आणि हे सगळं बघितलंय म्हणून मला दुःख वाटतंय असं सांगितलं. त्यांचा तो वार्तालाप झाला. तिथून नारद निघाले. चालत चालत कुठे आलेत तर यमुना तीरी आले. आणि यमुना तीरी आल्यानंतर त्यांनी विचित्र असं दृश्य बघितलं. कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अत्यंत तरुण अशी माता आहे जी बसलेली आहे त्या यमुना तीरी. तिच्या मांडीवरती तिचे 2 पुत्र आहेत. दोन्ही पुत्र अत्यंत वृद्ध आहेत. आणि ते कसे आहेत, बेशुद्ध होऊन पडलेले, निपचित झालेले आहेत. ती अत्यंत असहाय्यपणे आपल्या पदराने त्या मुलांना वारा घालते आणि उठवण्याचा प्रयत्न करते. पण ती मुलं काही उठत नाहीत. ती पुष्कळ प्रयत्न करते उठवण्याचा, पण मुलं काही उठत नाहीत. नारद तिच्या जवळ गेले आणि विचारतात की बाई तू कोण आहेस? त्रिभुवनात हिंडणारे नारद, त्यांना काही माहीत नाही असं आहे का? पहा, नारद कोणत्या काळात नाहीत, ते सत्ययुगामध्ये आहेत, ते त्रेतायुगामध्ये आहेत, ते द्वापार युगामध्ये आहेत, कलियुगामध्ये आहेत. जिथे जिथे अवतार आहेत तिथे तिथे नारद आहेत बरं का. गडावरती आमच्या मारुती बुवांकडे गेलात ना तर बुवा नेहमी म्हणतात, माणूस म्हणून जन्माला आला असाल तर बाकी काही करू नका हो, पण नारदाचा शोध घ्या. माणूस म्हणून आला असाल तर नारदाचा शोध घ्या, हे बुवांचं वाक्य आहे. तेव्हा लक्षात येईल की नारद म्हणजे काहीतरी वेगळं प्रकरण असलं पाहिजे. आणि म्हणून भागवतांनी सांगितले नारद म्हणजे काय. नार म्हणजे समुदाय. नार म्हणजे समुदाय. ज्ञान नाराय ज्ञानम ददाती स एव नारदाः, अशी नारद शब्दाची उत्पत्ती सांगितली. संपूर्ण समुदायाला जो ज्ञान देतो त्याला नारद म्हणतात. मग आता असे नारद आहेतच ना, प्रत्येक काळामध्ये आहेत, कोणत्या काळामध्ये नाही तो. असे हे नारद जे आहेत ते भक्तिमाते पुढे गेलेत आणि ते विचारतायत की बाई तू कोण आहेस, जरा तुझा परिचय दे. आता ते नारद तर त्रिभुवनात हिंडणार आहेत, त्यांना सगळंच माहिती आहे की. पण त्यांनी विचारलं की तू कोण आहेस. तिने सांगितलं की मी कोण आहे. ती म्हणते माझी उत्पत्ती कुठे झाली आहे तर द्रविड देशामध्ये माझी उत्पत्ती झाली आहे, कर्नाटकामध्ये माझी वाढ झाली आहे, सन्मान मला महाराष्ट्रामध्ये मिळाला. आणि मग मला वृद्धत्व कुठे आलं तर मला गुजरातमध्ये काय आहे तर वृद्धत्व आलेलं आहे असं सांगितलं. आता एवढं ऐकल्यानंतर आपल्याला खूप बरं वाटतं, कारण आम्ही महाराष्ट्रामध्ये आहोत, आम्ही भक्तीला सन्मान दिला असं वाटतं. पण भागवताची गंमत अशी आहे की भागवतामध्ये अर्थ इतका भरलेला आत आहे, तो लक्षात येईल की कसा आहे. आणि म्हणून ज्यांच्या चरणी आता म्हणायच्या भागवतासारखा ग्रंथ कोणाकडून समजावून घ्यावा तर तो संतांच्या चरणी बसावा, सद्गुरूंच्या चरणी बसावा आणि तो समजून घ्यावा. संतांनी सांगितलेला एक अर्थ सांगते ते असं म्हणतात, द्रविड देश म्हणजे काय. द्रविड देश म्हणजे दुसरं काही नाही. द्रविड देशाचा अर्थ आहे ते म्हणजे आपलं हृदय. आता जन्म कुठे आहे
तर हृदयामध्ये तिचा जन्म आहे. तिची वाढ कुठे आहे? तर कर्नाटकामध्ये आहे. त्यांनी म्हटले कर्नाटक म्हणजे दुसरं कोणतं नाही तर कान हेच आपले कर्नाटक आहेत. याच्यातून जेव्हा आपण उदंड श्रवण करू तेव्हा त्या भक्तीची काय होणार आहे? तर वाढ होणार आहे. भक्तीची जेव्हा वाढ होणार आहे तेव्हा तिला सन्मान मिळेल, आणि जेव्हा सन्मान मिळेल तेव्हा तिलाच काय आहे? तर महानता जिथे प्राप्त होते त्याला सन्मान म्हणतात. आणि महानता म्हणजे हृदय वाढत नाही, शरीर वाढत नाही, तो वृत्ती व्यापक होते आणि सर्वांना काय करून घेते? समावून घेऊ शकते. म्हणून वृत्तीने व्यापक होणं, वृत्तीने महान होणं याला काय म्हटलेलं आहे? तर काय आहे? तर तिला सन्मान देणं आहे. आणि मग काय आहे? तर गुजरातीमध्ये वृद्धत्व आहे. आणि म्हणून जरा आहे, जराकडे जे जातो घेऊन जातं मला, त्यालाच काय म्हटलेलं आहे? तर गुजरात म्हटलेलं आहे. म्हणून गुजरात प्रांत म्हणून असं म्हणायची काही गरज नाही. नाही तर गुजरातामध्ये गेल्यानंतर काय होईल, आम्हाला काय येतं तर वृद्धत्व येतं असं काही नाही. म्हणून दडलेला अर्थ तो वेगळा आहे. अशी ही भक्ती जी माता आहे ती नारदांना विचारते की हे मी माझा सगळा परिचय दिला, पण आपण कोणीतरी मुनी दिसताय. आता मला प्रश्न विचारायचा आहे की माझ्या या पुत्रांची, जे माझे 2 पुत्र आहेत, त्यांची अशी दयनीय अवस्था का झाली ते मला सांगा. आता मात्र नारदांनी स्वतःचं रूप प्रगट केले. मग अशी अगदी अज्ञानाचा भाव आणला आणि विचारलं की बाई तू कोण आहेस वगैरे. त्यांना माहिती आहे ही कोण आहे ते. आणि म्हणून आता नारद तिला म्हणतायत, जेव्हा तिने विचारलं की माझ्या पुत्रांची अशी अवस्था का झाली, तेव्हा मात्र नारद म्हणतायत, पोषणम स्वेन रूपेण वैकुंठे त्वं करोषिच भूमौ भक्त विपोषाय छाया रूपम त्वया कृतम. सुंदर उदाहरण दिलंय. नारद म्हणतायत की श्रीहरीने माझ्या भक्तांचं पोषण कर असं तुला सांगितलं, तुला आज्ञा केली की या पृथ्वी तलावावरती जा आणि माझ्या भक्तांचं पोषण कर. पण तुला मात्र इथे येण्याचं जीवावरती आलं. तू कुठे राहिलीस? तर तू वैकुंठामध्ये राहिलीस. आणि ह्या पृथ्वी तलावावरती तू केवळ तुझी काय पाठवली आहेस? तर छायाच पाठवलेली आहेस. आणि म्हणून तुझी अवस्था काय आहे? तर ती अशी झालेली आहे. गमतीने म्हणतात ना, म्हणून जिथे खूप मोठं भक्त आहे, जिथे भक्त आहे असं प्रदर्शन आहे, तिथे आपण दर्शनाला जावं का? कारण जिथे दर्शनाला जायचंय तिथे प्रदर्शन सोडूनच टाकायचं ना. दर्शनाला जाताना सगळं सोडून जाणं आहे. आणि असं तिने सांगितलं. आणि हे सगळं ऐकल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपण खरंच इथे जे आपलं दिलेलं काम होतं ते नीट व्यवस्थित केलेलं नाही. आता ती विचारते नारदांना, मग आता यासाठी मी काय करू? माझे 2 पुत्र कधी उठतील? त्यासाठी मी काय करू ते मला सांगा. आणि मग नारायण म्हणतायत की तू काय करू? तर माते तू काही चिंता करू नकोस. काय कर? तर केवळ श्रीहरीचं चिंतन कर आणि नामस्मरण कर. असं म्हणून नारदाने नारायण नारायण वैखरीने मोठ्याने गजर करायला सुरुवात केली. त्यावेळेला त्या नामस्मरणाचा परिणाम म्हणून हे 2ही पुत्र जे आहेत ते उठून उभे राहिले. आणि जेव्हा वैखरीचं नामस्मरण थांबलं तेव्हा पुन्हा ते कसे आहेत? तर ते पुन्हा आहेत तसे ते कोसळले. आता मात्र ती म्हणते काही करा, पुन्हा यांना काय करा? तर परत काय? त्यांना आता उठवा. आणि मग आता भागवत म्हणतं की असे हे 2 पुत्र म्हणजे कोण आहेत? तर ते ज्ञान आणि वैराग्य आहेत. हे दोघं कसे आहेत? तर हे निद्रिस्त आहेत. आता ह्यांना जर जागृत करायचं असेल तर नारद म्हणतायत एकच इलाज आहे. ते म्हणजे काय आहे? तर भागवत श्रवण. कारण भागवतामध्ये ईश्वराच्याच लीला आहेत, भगवंताचंच नाव आहे. याशिवाय या ग्रंथामध्ये दुसरं काही नाही. आणि म्हणून या 7 दिवसाच्या श्रवणामध्ये त्या परमेश्वराचं स्वरूप काय, त्याचं नामाची महती काय, त्याचं चिंतन काय, हे सगळं समजून घेणं. आणि काय करायचं? तर हे जे 2 भक्ती सगळीकडे प्रगटच आहे ना, पण ज्ञान आणि वैराग्य मात्र कसं आहे? अप्रगट आहे. या दोघांना काय करायचं? तर भागवत ग्रंथाच्या श्रवणाने ह्याही दोघांना काय करायचं? तर प्रगट करायचं असं सांगितलेलं आहे. नारद मुनी सांगतायत आणि ते पुढे गेले. आणि मग त्यानंतर पुन्हा भक्ती मातेने बोलवले. ती म्हणते, अहो मुनी एवढे सांगितलं, चाललात कुठे? अजून माझ्या काही प्रश्नांची उत्तर द्या. आणि ती म्हणते की आता तर इथे सगळं काय दिसतंय या पृथ्वी तलावावरती? नको त्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. आणि तिला समोर दिसतोय तो म्हणजे परीक्षित.
ती म्हणते जोपर्यंत कृष्ण होता तोपर्यंत सगळं कसं छान चाललेलं होतं, आणि आता परीक्षित राजा झाल्याबरोबर काय झालेलं आहे तर परीक्षित काही योग्य वागला नाही. परीक्षिताच्या हातामध्ये कली सापडला, पण त्यांनी त्याला सोडून दिलं. हे काही त्यांनी बरोबर केलं नाही. आणि याच भक्ती मातेने काय केलेलं आहे तर त्या परीक्षितेची निंदा केली. ती निंदा केलेली नारदांना आवडली नाही. नारद म्हणतायत नाही, परीक्षित वाईट वागला नाही, तो क्षात्र धर्माप्रमाणे वागला. क्षात्र धर्म हा वेगळा आहे आणि त्या धर्मानुसार तो वागलेला आहे, आणि म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी कोणतंही चुकीचं कर्म केलेलं नाही, हे त्यांनी त्याला समजावून सांगितलं. आणि मग यानंतर ती कथा हळूहळू पुढे जाते. आणि मग पुढे गेल्यानंतर त्यानंतरचा संवाद येतो. तो संवाद म्हणजे नारदांचे 4 पुत्र जे आहेत ते सनकादिक बंधू जे आहेत ते बोलत आहेत. आणि ते भागवतामध्ये बोलताना म्हणतायत की ज्या वेळेला बुद्धीचा अत्यंत अतिरेक होतो तेव्हा बुद्धीचा अतिरेक झाला की काय होतं तर संपूर्ण विनाश होतो. फार बुद्धी झाली की अंतःकरण कठोर होऊन जातं, इतकं कठोर होतं की मग त्याच्यातून भावबीव सगळा निघून जातो. आणि जिथे भाव निघून जातो तिथं कुठचा देव आहे? भावतोची देव म्हणतो ना आपण, मानला तर काय आहे म्हणे, देव आहे, नाहीतर तो दगड आहे. मराठीमध्ये म्हणच आहे ना, मानला तर सासरा आहे, नाहीतर म्हातारा आहे. याचा अर्थ कोणतीही गोष्ट आपल्या बुद्धीने जेव्हा स्वीकारलेली आहे तेव्हा आपण समर्पित भावाने ते करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी सनक जे आहेत ते सांगतायत 4 जण सनकादिक की जीवानी काय केलं पाहिजे तर आपला भाव जपला पाहिजे. आणि भाव जपला पाहिजे म्हणजे भावना नाही जपायची. भावनेला चढ उतार आहे, पण भाव मात्र कसा आहे तर भाव स्थिर आहे. आणि भाव स्थिर राहण्यासाठी काय करावं तर परमेश्वराचं स्वरूप जे आहे तर ते समजून घ्यावं. मग हे आपल्याला का कळत नाही पुढचा प्रश्न विचारलेला आहे. आणि मग त्यावेळेला उत्तर दिलंय की हे आपल्याला नाही जमत. मग प्रत्येकाकडेच भाव का नाही? जर सगळ्यांना परमेश्वराने जन्माला घातलेलं तर भावही सगळ्यांकडेच असायला हवा ना, पण तसं व्यवहारामध्ये दिसत नाही. मग असं का दिसतं तर मग सांगितलंय की प्रत्येक जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा 3 प्रकारचे तो दोष जन्माला घेऊन येतोच. त्यातला पहिला मल आहे, दुसरा विक्षेप आहे आणि तिसरा आवरण आहे. मला म्हणजे निषिद्ध कर्माची इच्छा. एखादी गोष्ट करू नका म्हटलं की ते केल्याशिवाय चालतच नाही ना, मुद्दाम करावं असं वाटतं. मी उदाहरण देते ते माझंच नेहमी. माझ्या सासूबाई नेहमी म्हणायच्या, अगं सवाशिणी आहेस ना, हातामध्ये एखादी तरी बांगडी काचेची असावी. माझी गादी आता माझी लेक चालवते, मला म्हणते आई काचेची बांगडी घाल. पण सुनेचं ऐकलं तर मी सासूबाईंचं ऐकलं तर मी सून कसली हो. तेव्हाही कधी मी घातले नाही. आजही माझ्या हातात काचेची बांगडी नाही. याचा अर्थ जे करावं असं मोठी माणसं सांगतात ते आपण करतच नाही. ती न करण्याची जी अंतरंगातली इच्छा म्हणतो ना, आतमधला रेटा असतो नाही करायचं, त्यालाच काय म्हटलेलं आहे तर मला म्हटलेलं आहे विक्षेप म्हणजे मनाचं चांचल्य. मन कधी स्थिर राहत नाही. एखादी गोष्ट आपल्याला करायची असते, म्हणजे मस्त बसल्यानंतर एखादी गोष्ट करायची असेल तर ते नेमकं होतच नाही. विद्यार्थी आमचं असे करतात, पेपर ज्या दिवशी मिळतात कमी मार्क मिळाले की म्हणतात मॅडम बिलकुल काळजी करू नका, पुढच्या वेळेला बघा मार्क जास्त मिळवून दाखवतोच. सगळे विद्यार्थी सांगतात बरं का. आणि त्यांची आई म्हणते ज्या दिवशी पेपर मिळालेले असतात, प्रगती पुस्तक मिळालेलं असतं त्या दिवशी विद्यार्थी घरी येतात, लगेच पुस्तक बिस्तक काढून अभ्यासाला बसतात. ते बघितलं की कळावं आज मार्क कमी पडले. 1-2 तास बसलेले असतात, गेले की पडिले इंद्रिया वळण, त्यानुसार कधी टीव्ही समोर जाऊन बसतात, कधी खेळायला जातात, सगळं निघून जातं. आणि मग पुढच्या परीक्षेमध्ये जैसे थे पुढे गेलेलेच नसतात. जे करू नये तेच करावं असं वाटतं, किंवा जे मनाने ठरवले ते होतच नाही. चंचल मन जे पाहिजे ते करू देतच नाही, तेच काय तर विक्षेप आहे. आणि आवरण म्हणजे स्वतःचं स्वरूपाचं जे आहे ते स्वरूपाचं स्वरूप समजतच नाही. सांगितलं तरीही कळत नाही, लक्षातही राहत नाही. सांगितल्यानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा सांगावंच लागतं. आणि कितीही वाचलं तरी ते कळत नाही, सांगितलं तरी कळत नाही. असे हे जीवाचे काय आहेत तर 3 दोष आहेत. मग मनाचा मल धुण्यासाठी काय आहे तर श्रीमद भागवत हे शास्त्र आहे. आणि म्हणून या शास्त्राचं श्रवण करणं हाच मुक्तीचा काय आहे तर हा यज्ञ आहे. आणि म्हणूनच याच यज्ञामध्ये काय करायचं तर हे भागवत शास्त्र कशासाठी समजून घ्यायचं. भागवत कोणतं शास्त्र आहे? मग ते परमार्थशास्त्र आहेच, पण भागवत हे वेगळं कोणतं शास्त्र असेल तर भागवत हे देहत्यागाचं शास्त्र आहे. भागवत हे मृत्यूचं शास्त्र आहे.
आणि ते जर मृत्यूचं शास्त्र असेल तर मृत्यूच्या आधीच समजून घेतलं पाहिजे, नंतर समजून घेऊन काय उपयोग आहे. आणि म्हणून ते देहत्यागाचं शास्त्र जे आहे ते भागवत आहे. अशा या भागवतामध्ये नारदाने भगवंताच्या अनेक लीला सांगितलेल्या आहेत. आणि मग या ठिकाणी शौनक जो आहे तो सूतजींना प्रश्न विचारतोय, मग ह्याचा काही विधी वगैरे सांगितलेला आहे का, काय हे भागवत आहे, किती आहेत त्याच्यामध्ये. मग त्यांनी सांगितलं 4 मूळचे श्लोक होते, मग त्याच्यावरती 18,000 जे आहेत त्याचे श्लोक आहेत, 12 स्कंदामध्ये त्याची काय केलेली आहे तर वाटणी केलेली आहे. असं हे जे सगळं आहे तर त्याचं भागवत म्हणजे काय आहे तर ती भगवान श्रीकृष्णाची वाङ्मयीन मूर्ती आहे. आणि अशा या भागवतामध्ये नारदांनी काय केलं असेल तर भक्ती मातेचे 2 पुत्र, म्हणून भक्ती माता म्हणजे भक्ती आणि तिचे असणारे 2 पुत्र ज्ञान आणि वैराग्य, ह्या तिघांना त्यांनी कुठे प्रविष्ट केलं तर ह्या तिघांनाही त्यांनी या भागवत ग्रंथामध्ये प्रविष्ट केलं. आणि म्हणून भागवताची फलश्रुती काय आहे, या 3च गोष्टी मिळणार आहेत. भक्ती मिळणार आहे, ज्ञान आणि वैराग्य, ह्याच्या पलीकडे भागवताच्या श्रवणाने बाकी काही नाही. आणि म्हणून ह्या तिघांना नारदांनी त्याच्यामध्ये प्रविष्ट केलं. आणि ते नारद म्हणतात याचं ग्रंथपूजन म्हणजे काय असेल. त्याचं ग्रंथपूजन जे आहे, याचं ग्रंथपूजन म्हणजे जर ती वाङ्मयीन कृष्णाची मूर्तीच असेल तर याचं वेगळं पूजन काय आहे, याचं पठण किंवा त्याचं श्रवण हेच त्याचं काय आहे तर विधिवत त्याचं पूजन आहे असं सांगितलेलं आहे. पण मग त्याचं काही शास्त्र आहे का असं विचारलं. मग शास्त्र सांगितलंय. मग त्यांनी सांगितलं शास्त्र खरं तर भागवताला कोणतं शास्त्रच नाही, पण जर शास्त्र करायचंच असेल तर मात्र भागवताच्या आधी 4 प्रकारचं पूजन सांगितलंय. एक म्हणजे गणेश पूजन. गणेश पूजन कशासाठी तर गणेश हा विवेकदाता आहे आणि विवेक म्हणजे बुद्धीची क्षमता वाढवणारा, बुद्धीला सूक्ष्मता देणारा, आणि म्हणून गणेश पूजन आहे. दुसरं म्हणजे कलश पूजन आहे. कलश पूजन कशासाठी तर कलश म्हणजे घट आहे, घटाच्या आत आकाश आहे, घटाच्या बाहेर आकाश आहे, आणि म्हणून आकाश हे एकच आहे, पण आत आणि बाहेर आपण एवढंच म्हणू शकतो कारण त्या घटाला एक आकार आहे. म्हणून दोन्हीकडे एकच आकाश आहे हे कधीतरी आपल्याला त्या घटाच्या निमित्ताने समजलं पाहिजे. आणि म्हणून कलश पूजन आहे. आणि त्या कलशाच्या आत असणारा घटाकाश, बाहेर असणारं महदाकाश. आता शरीराच्या आत असणारं आकाश आणि बाहेर असणारं महदाकाश, मध्ये उपाधी फक्त काढून टाकली की दोन्ही आकाश एकच आहे. आकाशापेक्षा सूक्ष्म तत्वाचं चिंतन पुढे करायचंय आणि म्हणून कलश पूजन आहे. त्यानंतर कृष्ण पूजन आहे. तो भगवंताचा अवतारच आहे. कृषती असं कृष्ण व्याख्या सांगितलेली आहे. शब्दाची उत्पत्ती सांगितली. जो आकर्षित करून घेणारा आहे त्याला कृष्ण म्हणतात. आणि अनेकांना आकर्षित करून घेणारा आहे. आणि तसंच काय आहे तर अनेकांकडे आकर्षित होणारा सुद्धा आहे. आपणही किती गोष्टींकडे आकर्षित होतो. चांगल्या गोष्टी बघितल्या की आपल्याला हव्यातच अशा वाटतात. आणि आपल्याकडे किती जण आकर्षित होतात हा आपल्याला अनुभव आहे. आणि म्हणून ते तत्व अंतरंगात असल्याशिवाय त्याची अनुभूती येणार नाही. आणि म्हणून कृष्ण पूजन आहे. आणि त्यानंतर ग्रंथामध्ये तर संपूर्ण ज्ञान आहे, भक्ती आहे, वैराग्य आहे, परमेश्वराचं स्वरूप सांगितलेलं आहे. भगवंताचे 24 अवतार आहेत आणि असे हे सुंदर अवतार ज्याच्यामध्ये आहेत तो हा ग्रंथ आहे. आणि हा भागवत ग्रंथ आहे. याचं विधिवत पूजन श्रवण हाच त्याचं विधिवत आहे असं सांगितलं. आणि यानंतर आता मात्र सूतजींनी बोलायला सुरुवात केली. सूतजी म्हणतायत शौनका भागवत म्हणजे काय ते जाणून घे. भा म्हणजे ज्ञान, ग म्हणजे कीर्ती, व म्हणजे इष्टकामना आणि त म्हणजे त्याचा विस्तार. याला भागवत म्हणतात. याचंच भागवताचं सूक्ष्म चिंतन सांगताना पुढे ते म्हणतात भा म्हणजे चैतन्य, ग म्हणजे गमती, त्या चैतन्यापर्यंत मला घेऊन जाणं. कोण घेऊन जाणार. व म्हणजे अत्यंत वरश्रेष्ठ. सगळ्यात वरश्रेष्ठ काय आहे 84 लक्ष योनीमध्ये तर नरतनू ही श्रेष्ठ आहे. आणि म्हणून नरतनू वरश्रेष्ठ असणारी व आपल्याला मिळालेली आहे. आता तिथपर्यंत घेऊन जायचंय. म्हणजे कुठपर्यंत जायचंय चैतन्यापर्यंत जायचंय. आणि म्हणून भा म्हणजे चैतन्य. आता तिथपर्यंत जायचंय. गमती आपल्याला प्रवास करायचा आहे तिथपर्यंत. याच नरदेहाच्या साह्याने तिथपर्यंतचा प्रवास करायचा आहे. कशासाठी करायचा आहे तर या भवसागरापासून जायचंय. आणि म्हणून तरती इथंच राहायचंय, पण ह्याच्यापासून तरुण तिथं जायचंय. हे तरुण नेणारं काय आहे तर ते भागवत ग्रंथ आहे.
तो भागवत आहे, ते भागवत ग्रंथ आहे असं समजून घे, असं सगळं सांगितलं. आणि मग सांगितलं भागवत म्हणजे काय, चैतन्याकडे आत्मस्वरूपाची जी आहे किंवा आत्मस्वरूपाकडे नेण्यासाठी जो नरदेह आपल्याला मिळालेला आहे, त्याच नरदेहाच्या साह्याने हा भवसागर जो आहे तो तरुण जायचा आहे. तो तरुण जाणं हे विचारांच्या साह्याने आपल्याला समजून घ्यायचं आहे. तो ग्रंथ कोणता असेल तर तो भागवत ग्रंथ आहे. एवढं सगळं सांगितलं. आणि मग या ठिकाणी भगवंताचं वर्णन आहे असं सांगितलं. भागवतामध्ये भगवंताचं वर्णन आहे. भगवंताचं जर वर्णन असेल तर भगवंत म्हणजे काय, भग याचा अर्थ सद्गुण. मग भगवंत षड्गुणेश्वर आहे. मग याचे 6 गुण कोणते आहेत तर यशस्वी, औदार्य, करुणा, ज्ञान, वैराग्य. कोणी त्या ठिकाणी धर्म म्हटलेलं आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये वेगळे वेगळे दिलेले आहेत. माऊलींनी वेगळे दिलेले आहेत, भागवतांनी वेगळे म्हटलेले आहेत. पण भगवंत षड्गुणेश्वर आहे. आणि म्हणून भगवंताचं पूजन, देवतांचं पूजन म्हणजे त्यांच्या सद्गुणांचं पूजन. आणि सद्गुणांचं पूजन करता करता आपल्या लक्षात येईल की जे उपास्य दैवत आपण स्वीकारलेलं आहे ते उपास्य दैवत या 6 गुणांनी युक्त आहे असं समजणं. त्याचे जे जे गुण आहेत, मग उपासक आहे, एक उपास्य दैवत आहे आणि त्यांनी उपासना करायची आहे. आणि उपासना करून करून उपास्य दैवताच्या सद्गुणांचं उपासकामध्ये पूर्णपणे अवतरण होणं, याला उपासनेची फलश्रुती असं म्हटलेलं आहे.